कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, मतपरमांस स्वामी जीवनमुक्त महाराज की जय, समर्थ सद्गुरु गोपाळ काका महाराज की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्सन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. अखण्डमण्डलाकारं व्याप्तेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. नमो परम कल्याणम नमो परम मंगलम वसुदेवाय शांताय यदुनां पते नमः. नमो श्री सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम मिशम आनंदी वल्लभम. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. या प्रवचन मालेतलं आपलं हे संतपर असं तिसरं प्रवचन. आता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे एका प्रवचनामध्ये आपण संतांचं महात्म्य बघितलं, नंतर संत संगतीचं महात्म्य बघितलं. पण ह्या संत संगतीमध्ये संतांचं या आपल्या परमार्थामध्ये काय महत्व आहे किंवा लक्षणं कशी. आता संजय सरांनी सांगितल्याप्रमाणे संत संगती तर करायला पाहिजे, आणि नाथ महाराज म्हणतात संताविन प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. म्हणजे संतांशिवाय वेदांची साक्ष देतात ते, का संतान वेद असं म्हणतात का संतांशिवाय प्राप्ती होणार नाही, भगवत प्राप्ती होणार नाही. तर भगवत प्राप्तीसाठी संतांनाच शरण, संतांचीच संगती करायला पाहिजे असं वेद म्हणतात. आणि संतांशिवाय प्राप्ती होणार नाही किंवा कृपा होणार नाही, भगवंताची कृपा होणार नाही. म्हणून संतांची कृपा ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आता सरांनी सांगितल्याप्रमाणे संतांची कृपा व्हायची असेल तर संतांची भेट व्हायला पाहिजे, आणि संतांची भेट होणं हे फार कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात बहु दुर्लभ आहे संत भेटी, परित्या जगजेठी कृपा केली. बहु संत दुर्लभ आहे, म्हणजे संतांची भेट फार दुर्लभ आहे. म्हणजे संसारामध्ये तीन गोष्टी दुर्लभ सांगितल्या. दुर्लभम मनुष्य देह, देहिनाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. वैकुंठ प्रिय दर्शनम म्हणजे संत. म्हणजे तत्रापि दुर्लभम म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम, म्हणजे वैकुंठ प्रिय म्हणजे संतांचं दर्शन सुद्धा दुर्लभ आहे. या संसारामध्ये किंवा मृत्यू लोकामध्ये संतांचं दर्शन होणं, संतांचं भेट होणं फार अतिशय दुर्लभ आहे. त्याच्यामुळे संतच जर भेटले नाही तर संतांची संगती कशी करायची. आणि समजा संत भेटले तर संत ओळखावे कसे. म्हणजे कोणालाही संत भगवे कपडे घातलेत म्हणजे संत आहेत असं म्हणता येत नाही, किंवा पांढरे कपडे घातले, टिळा माळ आहे गळ्यामध्ये, टिळा लावलाय म्हणजे तो संत आहे असं नाही. म्हणजे हे सगळी विभूषणं असतील तर तो संत नाही, पण तो सज्जन असेल, सज्जन नक्की असेल. असं नाही त्यांना दोष देतो किंवा त्यांचा आपण द्वेष करतो असं नाही. पण जे असे असतील किंवा अशा पेराव केलेले असतील किंवा भगवे घातलेले असतील ते सत्पुरुष असतील, सज्जन असतील, पण संत नसतील. संत हे वेगळेच असतात. संत कुठेच आपल्याला प्रगट करत नाहीत. म्हणजे मी नेहमी गीतेचं प्रमाण देत असतो का अवजानंती माम मूढा मनुष्यं तनुम आश्रितः,
परम भावम अजानंत मम भूत महेश्वरम अवजानंती मामुडा. म्हणजे मूर्ख लोक जेव्हा आम्ही प्रगट होतो तेव्हा आम्हाला ओळखत नाही. जे संत आणि भगवंत यांना ओळखता येत नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्या परमार्थामध्ये किंवा शास्त्रामध्ये अनेक सांगितलं. कुठल्याही संताला लोकांनी ओळखलं नाही लगेच. म्हणजे चमत्कार दाखवल्याशिवाय संतांना ओळखलं नाही थोडक्यात. जे आपल्याला चमत्काराला बोलतो आपण आणि संतांना चमत्कार आवडत नाही. चमत्कारांच्या पाठी लागतात ते संत नाहीतच. हे नाथ महाराज म्हणतात, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, नेले राजांसे पाणी काय. म्हणजे सिद्धी लावी पिसे, सिद्धी हा सात्विक, राजस, तामस अशा 24 सिद्धी आहेत. या सिद्धी सिद्धी सहज प्राप्त होतात. संतांना या सगळ्या सिद्धी असतात, पण त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. त्याच्यामुळे ते चमत्काराच्या मध्ये नसतात, चमत्कार बरोबर नसतात. हे चमत्कार कधी, म्हणजे असं तुम्ही असं जर म्हणालो तर आपल्याला लगेच प्रश्न मनामध्ये उत्पन्न होतो. मग तुकाराम महाराजांनी मेलेल्या माणसाला जिवंत केलं का, ज्ञानेश्वर महाराजांनी मुलीचा मुलगा केला किंवा भिंत चालवली, हे काय चमत्कार नाहीत का? तर हे चमत्कार ते का घडवतात, तर ते दुसऱ्याच्या भल्यासाठी घडवतात. संत जे असतात हे जे चमत्कार करतात किंवा हे जे चमत्कार होतात, करत नाहीत, ते करावे लागतात त्यांना. का करावे लागतात? तर दुसऱ्याच्या भल्यासाठी, जे जड जीवाच्या भल्यासाठी, अहंकारी लोकांचा अहंकार जावा म्हणून हे चमत्कार, किंवा त्यांची शुद्धी, मनाची शुद्धी व्हावी किंवा त्यांच्यावर कृपा व्हावी म्हणून हे चमत्कार करत असतात. ते स्वतःहून करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांना रेडा का बोलवावा लागला? कारण लोक ऐकतच नाहीत. जे ते नाही ते तुम्हाला आम्ही मानणारच नाहीये, तुम्हाला शुद्ध पुत्र देणारच नाही. म्हणजे अशी जेव्हा वेळ येते तेव्हा मग त्यांना करावं लागतं. चांगदेवाला अहंकार होता, 1400 वर्ष जगला होता आणि मेलेली माणसं जिवंत करत होता. त्याला असं वाटलं मीच परमेश्वर, पण तरी त्याला ज्ञान झालं नव्हतं. हे त्याला कळणार कसं? तर त्याचा उद्धार करण्यासाठी भिंत चालवली. म्हणजे त्यांना चालवायची होती का लोकांचं वाहवा मिळवायची होती किंवा प्रशंसा मिळवायची होती असं नाही. त्यांना गरज होती, त्या ठिकाणी त्या गोष्टीची गरज असते आणि म्हणून ते करत असतात. असं जर केलं नाही तर लोक, म्हणजे लोकांचं भलं कसं करणार? लोकांना ते सुधारणार कसं? उद्धराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. त्यांचा उद्देश असा असतो का जड जीवांचा उद्धार करण्यासाठीच ते मृत्यू लोकांमध्ये अवतार घेऊन आलेले असतात. तर असं जेव्हा जड जीवांचा त्यांना उद्धार करायचा असतो त्यावेळेला गरज लागली तर त्यांना हे चमत्कार करावे लागतात. अन्यथा संत कधी चमत्कार करत नाहीत आणि ते चमत्काराच्या पाठीही नसतात, त्याच्या पाठीमागे पण नसतात किंवा त्यांना प्रदर्शन करायचं पण सवय नसते. म्हणजे कुठलाही संत, जे खरे संत आहेत ते कधी तुम्हाला टीव्हीवर दिसणार नाही किंवा त्यांचं असं कुठेही प्रदर्शन असं दिसणार नाही. गरज असेल तिथे ज्ञान सांगणार. तर त्याच्यामुळे त्यांना ओळखता येत नाही संतांना. आणि म्हणून संतांना, सर्व संतांना लोकांनी, जनलोकांनी त्यांना त्रासच दिला. सगळ्यांचं असं चरित्र बघितलं सगळ्या संतांचं तर त्यांना त्रासच. किंबहुना संत होण्यासाठी अत्यंतिक त्रास, दुःख भोगावं लागतं. जे असं म्हटलंय, तुकाराम महाराज म्हणतात का देवाची एक खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पडे चिरा संसाराची. देवाची एक खूण करावे वाटोळे, आपणा वेगळे होऊ न दे. जे देवाची खूण काय, देवाची आपल्यावर कृपा झाली हे कशावरून? तर संसार आपला भंग पावतो, तर संसार आपला म्हणजे दुःखाचा होऊन जातो. सर्व संसारातली सुख नाहीशी होतात. का? कारण संसाराच्या सुखात जर आपण रमलो तर मग देवाची आठवण कधी होणार? म्हणून जेव्हा देवाची कृपा कशाला म्हणा, तर संसार आपला जर दुःखाचा झाला, म्हणजे संसारात जास्त संकट यायला लागली किंवा आपलं संसारातनं मन कसं विटेल याच्यासाठी संत प्रयत्न करत असतात. आणि त्याच्यामुळे देव, जो देवाचा प्रिय असेल त्याला देव सुख देत नाही, संसारातली सुख देत नाही, विषयाची सुख देत नाही. विषयाची सुख देव कसं देणार? कारण विषयाच्या सुखामध्ये रमलो तर आपला उद्धार कसा होईल? नाहीच होणार. म्हणून आपलं मन जे विषयामध्ये रमलेलं आहे, संसारामध्ये रमलेलं आहे, ते संसारातून आपल्याला काढून ते भगवंताकडे वळवायचं आहे. जे आपण बहिर्मुख आहोत ते अंतर्मुख व्हायचंय, एवढंच करायचंय. आपली दृष्टी बाहेर आहे ती अंतर्मुख करायची आहे. हाच फरक करायचा आपल्यामध्ये. बाहेर आहे म्हणून आपल्याला संसार दिसतो, दृष्टी बाहेर आहे म्हणून आपल्याला संसार दिसतो, संसारातली सुख दिसतात, संसारातले विषय दिसतात. हे सर्व जे काय दिसतं त्याचं कारण काय आहे? तर आपली दृष्टी जी आहे बहिर्मुख आहे.
आणि भगवंत आपल्या आतमध्ये आहे, हृदयामध्ये आहे. त्या आतल्या भगवंताकडे आपण अंतर्मुख झालेलो नाही, आपली दृष्टी अंतर्मुख झालेली नाही. ती तेवढी फक्त फिरवायची आहे. ती कधी फिरेल? जेव्हा आपल्याला संसाराचा वीट येईल, संसाराचं वैराग्य प्राप्त होईल. आणि ते जेव्हा वैराग्य प्राप्त झाल्यानंतर आपण परत फिरून मग भगवंताकडे येतो. म्हणून जनाबाई पण सुंदर उदाहरण देत असतात. जनाबाई म्हणतात, संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देव आठवावा. आठविता हरी दुःख जाय दुरी, सुखाचे सागरी डुंबले मी. जनाबाई म्हणतात, संसारी सुखाचा नाही लवलेश, संसाराची सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देव आठवावा. म्हणजे जनाबाईंनी सुद्धा तुमच्या आमच्यासारखा प्रयत्न केला का संसारात सुख तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही असं वाटत होतं का संसारातच सुख आहे, आणि म्हणून संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न केला. पण जनाबाईंना संसारामध्ये सुखाचा लवलेशही सापडला नाही. आणि मग त्यांनी विचार केला, सुख तर आहे, मग ते सुख कुठे सापडेल? जर संसारात नाही तर मग हे सुख आहे कुठे? दोनच तर गोष्टी आहेत, एक तर संसार किंवा भगवंत परमार्थ. ह्या दोनच ठिकाणी मन रमू शकतं, दोनच ठिकाणं आहेत जिथे मन रमू शकतो. मग त्यांनी संसारात सुख शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना संसारात सुखाचा अनुभव आला नाही. मग त्या म्हणतात, म्हणून या देव आठवावा. मग संसारात सुखाचा अनुभव आला नाही म्हणून त्या देवाकडे वळल्या. आणि देवाकडे वळून त्यांनी देवाकडे सुख प्राप्त होतं का त्याचा प्रयत्न केला, देवाची भक्ती करून सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. मग त्यांना त्यांचा अनुभव आला. त्या म्हणतात, आठविता हरी दुःख जाय दुरी, सुखाच्या सागरी डुंबले मी. जनाबाई म्हणतात, नुसतं सुख नाही मिळालं, मग जेव्हा मी देवाकडे वळलो तेव्हा सुखाच्या सागरी डुंबले मी. जे सुखाचं नुसतं सुख नाही मिळालं, सुखाचा सागरच मला भगवंतानी दिला. म्हणजे सुखाच्या सागरात डुंबायला लागले. तर हा अनुभव जनाबाईंचा त्यांच्या अभंगामध्ये सांगतात. तर असा हा अनुभव हा संतांचा आहे. तर हे संतांच्या संगती केल्याशिवाय, तर संतांची संगती कशावर मागच्या वेळी थोडस सांगितलं. त्या 3 गोष्टीने भगवंताची प्राप्ती होते. एक तर भगवंताचं नामस्मरण, दुसरं संतांची संगती, आणि तिसरं म्हणजे संत वाङ्मयाप्रमाणे आपलं आचरण. तर हे तिसरं जे आहे ते महत्वाचं आहे. कारण संतांची संगती करता येत नाही. आता आपण बघितलं का संतांची भेटच होत नाही. बहुदुर्लभ आहे संत भेटी. किंबहुना सांगितले, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती अजी फळाशी आली, परमानंद अजी मानसी भेटी झाली या संतांशी. म्हणजे पूर्वजन्मी सुकृते थोर केली तेव्हा भेटी झाली या संतांची. परमानंद अजी मानसी, परमानंद झाला का? कारण संतांची भेट झाली. तर ती अजी फळाशी, पूर्वजन्मी सुकृते थोर केली, थोर सुकृत केली असतील पूर्वजन्मामध्ये तर संतांची भेट होते. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पूर्व म्हणजे भाग्य उदयाचा ठसा, पुण्य फळले बहुता दिवसा, बहुत दिवसांचं पुण्य फळाला आलं तर संतांची चरण प्राप्त होतात. तर हे फार मुश्किल आहे. जर एखादा कोणीतरी असा निघतो. गीतेमध्ये सांगितलं, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये, यतताम अपि सिद्धानाम कश्चित माम वेत्ती तत्वता. कश्चित माम वेत्ती, कश्चित म्हणजे कदाचित कोणतरी माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. हजारो लोक माझ्या परमार्थाकडे माझ्याकडे वळलेले असले तरी कश्चित यतती सच्चिद्ध आहे, म्हणजे कोणी एखादाच माझ्याकडे वळतो, माझ्यापर्यंत माझ्या तत्वापर्यंत पोहोचतो. म्हणून ते सहज शक्य होत नाही. संत फार कठीण आहे. म्हणजे तुलसीदास म्हणतात, हरी हरी हेरया सब जग मिले. हरी हेरया, हेरया म्हणजे शोधून पाहिलं तर, हरी हेरया सब जग मिले, हरिजन दुर्लभ होय. जे देव शोधलं तर देव सहज मिळेल, पण हरिजन दुर्लभ होय. हरी हेरया सब जग मिळे, हरिजन दुर्लभ होय. तर हे असं तुलसीदास म्हणतात, हरी हेरया सब जग, म्हणजे देव शोधला तर देव मिळेल, पण हरिजन दुर्लभ होय. हरिजनांची भेटी म्हणजे संतांची भेटी ही दुर्लभ आहे असं तुलसीदास म्हणतात. का जर संत शोधायचे असतील तर संत हे सगळीकडे मिळत नाहीत. देव भेटेल पण संत भेटणार नाहीत. म्हणजे बघा, देवांची भेट शक्य आहे. नामदेवांना देव भेटले होते पण संत भेटले नव्हते. कारण संतांची भेट कठीण आहे. तर हे संत भेटले नाही तर तिसरा जो उपाय आहे का संतांच्या वाङ्मयाप्रमाणे विचाराप्रमाणे आचरण करणं.
एखाद्याच्या विचाराप्रमाणे आचरण करणं ही त्याची संगती करणंच आहे. एखाद्याला जर आपण म्हणतो का आपला आदर्श म्हणून मानत असलो, तर त्याच्या विचाराप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करतो. मग त्याने सांगितल्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणं म्हणजे त्याची संगती करणं, म्हणजे त्याचं ऐकतो आपण, त्याची संगती करणं. म्हणून संतांची संगती कलियुगामध्ये करायची असेल तर संतांचे विचार, संतांनी जे काही विचार सांगितले आहेत किंवा वाङ्मयामध्ये त्यांनी जे काही विचार सद्वचनं सांगितलेली आहेत त्याच्याप्रमाणे आपण आचरण करणं म्हणजे संतांची संगती करणं. म्हणून आचरण, परत आचरणावर येतो आपण. तर आचरण हे फार महत्वाचं आहे परमार्थामध्ये. जे काय आपण श्रवण करतो, जे काय आपण वाचतो, जे काय आपण अनुभवतो किंवा जे काय आपल्याला शब्द ज्ञानाने कळतं त्याच्याप्रमाणे आचरण करायला पाहिजे. माऊलींचं प्रमाण मी बऱ्याच वेळा सांगतो, जे जे करावे श्रवण ते चिंतन वेन व्यर्थ जाण. जे ऐकलं किंवा वाचलं त्याचं जर चिंतन केलं नाही आणि ते जर आचरणात आणलं नाही तर ते व्यर्थ आहे ना. डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनी जर प्रिस्क्रिप्शन दिलं, त्या प्रिस्क्रिप्शन प्रमाणे आपण जर वागलो नाही, तशाप्रमाणे आपण पथ्य पाळली नाहीत, तशाप्रमाणे जर आपण वेळेवर औषधं घेतली नाहीत तर ते व्यर्थ आहे. डॉक्टरकडे जाणं व्यर्थ आहे. त्याला दिलेली फी काही कामाची नाही किंवा डॉक्टरचा सल्ला घेतो तो व्यर्थ आहे. तसंच संतांचं आहे. संत हे परमार्थातले डॉक्टर आहेत. तर संतांनी जे काही विचार सांगितलेत, आपल्याला आचार सांगितलेत, त्या आचार विचाराप्रमाणे आपण जर आचरण केलं नाही तर आपला भवरोग बरा होणार नाही. तर हा भवरोग बरा होण्यासाठी संतांनी सांगितलेलं आचरण हे फार महत्वाचं आहे. म्हणून आचरण हेच परमार्थामध्ये अतिशय महत्वाचं आहे. मग हे आचरण कसं असावं, संत आचरण कसं असावं, तर हे संतांसारखं असावं. हे आचरण कसं असणार, कसं असलं पाहिजे, तर संतांसारखं असलं पाहिजे. मग संतांसारखं म्हणजे तरी काय, हे आचरण म्हणजे आपण जो आजचा विषय आहे तर संतांची लक्षणं. तर संतांसारखं आचरण म्हणजे तरी काय, संतांसारखं आचरण असलं पाहिजे म्हणजे कसं असलं पाहिजे. तर मी नेहमी उल्लेख करत असतो की 12व्या अध्यायामध्ये श्लोक नंबर 13 ते 19 ही संतांची लक्षणं सांगितली आहेत. ती मला फार इच्छा होती काही सगळी संतांची लक्षणं आपल्याला ऐकावी. तर ही जी काही लक्षणं आहेत ही संतांची लक्षणं आहेत आणि म्हणून संत ओळखण्यासाठी ही लक्षणं आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला संत मानतो, आपल्याला असं भगवे घातलेला दिसला किंवा दाढी वगैरे वाढवलेला दिसला का आपल्याला असं वाटतं का हा संतच आहे आणि आपण लगेच भरोसा ठेवतो. आणि मग बऱ्याच वेळेला असा अनुभव येतो का हे असे वरकरणी दिसणारे जे संत असतात ते मग गंडा घालून जातात किंवा फसवतात आपल्याला किंवा आपल्याला वेगळ्या मार्गाला घेऊन जातात. तर हे जे असतात त्यांना संत म्हणू नये. संतांची लक्षणं तत्परपणे पाहावी. म्हणजे कबीर म्हणतात, पाणी पिना छान के और गुरु करना जान के. त्यांची लक्षणं काय ती जाणून घ्या. ती जाणून मग त्याला गुरु म्हणा. मग त्याच्यावर भरोसा ठेवा. मग त्याच्यावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा ठेवण्यासाठी त्याचा अनुभव घ्या, त्याचं आचरण बघा, त्याचे गुण बघा, त्याची लक्षणं बघा, त्याची श्रद्धा बघा भगवंतावरची, त्याचं भगवंतावरचं प्रेम बघा. हे सगळं जे आहे हे बघायला हवंय. म्हणून ते 13 ते 19 जे श्लोक आहेत 12व्या अध्यायातले गीतेतल्या ही संत लक्षणं आहेत. पूर्ण संत लक्षणं आहेत. म्हणजे 12वा अध्याय हा भक्तियोग आहे. तर या भक्तियोगामध्ये भक्तांची लक्षणं त्या श्लोकांमध्ये सांगितली आहेत. त्यातला पहिला श्लोक अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र ही करुणा एवच निर्ममा निरंकारी समदुःख सुखक्षमी. मग अद्वेष्टा सर्वभूतानां, अद्वेष्टा म्हणजे त्याला द्वेषच नाही कुठल्या, जे संतांना कोणाचाही द्वेष नाही. तुकाराम महाराज म्हणताना कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जे संतांचं लक्ष काय असतं, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर म्हणजे भगवंताची, या ईश्वराची, सर्वेश्वराची पूजा करणं हे त्यांचं लक्ष आहे, वर्म आहे. त्याच्यामुळे इतरांचा द्वेष मनामध्ये झाला बघा. द्वेष किंवा राग किंवा द्वेष असे दोन शब्द वापरतो आपण, राग द्वेष. राग द्वेष, राग म्हणजे प्रेम आणि द्वेष म्हणजे द्वेष करणं, निंदा करणं, टीका करणं वगैरे वगैरे. तर राग आणि द्वेष हे दोन्ही असावे नाही, दोन्ही असले नाही पाहिजेत. द्वेष केलं तर ते मनामध्ये तो माणूस असेल तरच द्वेष होणार ना. आपल्या मनामध्ये त्या माणसाचा जर विचार आला तरच आपण त्याचा द्वेष करू शकतो, नाहीपेक्षा नाही द्वेष करू शकत. म्हणून द्वेषाने सुद्धा भगवंताची भक्ती केली म्हणजे भगवंताचा द्वेष करून जरी भक्ती केली तरी देव भगवंत कृपा करतो. म्हणजे त्याची उदाहरणं आपण आपल्याला महाभारतामध्ये आहेत.
कंसाने द्वेष केला आणि किंवा शिशुपालाने द्वेष केला, यांनी भक्ती नाही केली, पण त्याने द्वेष करता करता भगवंतमय झाले ते. म्हणजे त्या कंसाला एवढं वेळ लागलं कृष्ण 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 का प्रत्येक ठिकठिकाणी कणाकणामध्ये त्याला कृष्णच दिसायला लागला. हीच भक्ती आहे. प्रेम करून सुद्धा आपल्याला हीच अवस्थेला जायचंय. जी कंसाची अवस्था झाली तीच अवस्थेला आपल्याला जायचंय. देवाची भक्ती करून कणाकणामध्ये देवाचं रूप दिसायला पाहिजे. तर देवाची भक्ती, तर देव कृपा करेल. अनन्य भक्ती देवाला आवडते. अनन्य भक्त्या तू अनन्या शक्य हम, असं म्हटलं ना तिथे गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्येच. भक्त्या तू अनन्या शक्य हम एवं विद अर्जुन. तर ह्या अनन्य भक्तीनेच मी प्राप्त होईल. दुसऱ्या अध्यायातलं 12व्या नाही, दुसऱ्या अध्यायातला 54वा श्लोक. भक्त्या तू अनन्य शक्य हम एवं विद अर्जुन ज्ञातून दृष्टुम च तत्वेन प्रवेष्टम च प्रयंतप. तर मग भक्त्या तू अनन्य शक्य म्हणजे अनन्य म्हणजे न अन्य, फक्त देवच दिसायला लागतो. तर हीच अवस्था त्या कंसाची झाली. किंवा शिशुपालाला दुसरं काही सुचतच नव्हतं, देवाचाच द्वेष करत होता. तो द्वेष करता 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 त्याला श्रीकृष्णच सगळीकडे दिसायला लागला. श्रीकृष्णाचाच द्वेष प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्णाला बघायला लागला. अशी जेव्हा अवस्था होते सगळीकडे देव, मग तो रागाने असू दे किंवा द्वेषाने असू दे. द्वेषाने जसं उदाहरण देताना म्हणतात का परिसावर कुऱ्हाडीने घाव घातला किंवा त्याला स्पर्श केला तरी ते सोनच करणार. म्हणजे परिसावर कुऱ्हाडीने घाव घातला तरी त्या परिसाचा गुणच आहे, तो परिस त्या कुऱ्हाडीचं सोनच करणार. तो परिस हे नाही बघत का कुऱ्हाडीने माझ्यावर घाव घातला म्हणून त्याचं सोनं नाही करायचं, असं नाही. तसं जसं परिस म्हणजे कुऱ्हाडीचं पण सोनं करतो घाव घातल्यानंतर, तसं संतांचा द्वेष म्हणजे द्वेष जरी केला भगवंताचा तरी देव कृपा करतो. देवाचं तत्व एकच आहे का अद्वेष्टा सर्व भूतानाम, सर्व भूतांचा द्वेष मनात न गेला पाहिजे. द्वेष भावनाच ही राहिली नाही पाहिजे. कोण्याही जीवाचा न घडवल मत्सर, कोणाचाही द्वेष मनात उत्पन्न होता कामा नये. ही अवस्था अद्वेष्टा सर्व भूतान ही संतांची अवस्था असते. संतांना सर्व प्रिय असतं. त्यांच्याकडे डाकू गेला, चोर गेला तरी त्याच्यावर प्रेमच करणार. म्हणजे सर्वात श्रुत उदाहरण सगळ्यांना माहित असलेले नाथ महाराजांच्या अंगावर 108 वेळा तो म्हणजे दृष्ट माणूस तुटला, म्हणून त्याचा द्वेष केला असं नाही त्यांनी. त्याचा उद्धार केला, याला संत म्हणतात. तुकाराम महाराजांना त्या बंबाजी महाराजांनी काट्याच्या झोडपानी जोडलं, त्यांच्या अंगावर काट्याने मारलं, तर त्यांना राग नाही आला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांचे हात दुखले असतील म्हणजे हात त्यांचे मॉलिश करायला गेले त्याच्या घरी तुकाराम महाराज. याला अद्वेष्टा म्हणतात. तर ह्या असे संत जे आहेत ते त्यांना द्वेषच नसतो कोणाचा. त्याचं कारण असं आहे का ते मारत असताना त्यांना तो बंबाजी महाराज दिसत नाही किंवा तो यौवन दिसत नाही थुंकणारा, त्यांना त्याच्यातला परमात्मा दिसतो. संतांना त्याच्यातला परमात्मा आणि ते विचार तो मारत असतो. एक पहिली गोष्ट ते देहामध्ये नसतात. मारताना त्यांना देहाची जाणीवच नसते, त्याच्यामुळे तो कशाने मारतो, काट्याने मारतो का काय करतो त्याचं त्यांना जाणीवच होत नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना कळत नाही तो बंबाजी महाराज त्यांना फक्त याचा उद्धार कसा करीन, म्हणजे हा जो आहे भगवंताचा अंश आहे आणि याचा उद्धार कसा होईल याच्याकडे लक्ष असतं संतांचं. तो मारतोय पण त्यांचं लक्ष कुठे काय याचा उद्धार कुठे. तो यौवन नाथ महाराजांच्या अंगावर थुंकतोय पण नाथ महाराजांचा विचार काय याचा उद्धार आहे. किती याच्या अंगा म्हणजे याच्या मनामध्ये किती वाईट भरलेलं आहे, किती अज्ञान आहे, किती अविद्या आहे, ही कशी जाईल, याचा हा दृष्टपणा कसा जाईल याचा विचार ते करतात. आणि त्याच्यामुळे तो 108 वेळा थुकल्यानंतर शरण आल्यानंतर त्याच्यावर जरा सुद्धा त्यांनी मोठ्या आवाजात पण बोलले नाही. म्हणजे त्याच्यावर कृपा केली आणि त्याचा उद्धार केला. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र ही करुणा येवच. म्हणजे प्रत्येक भूतमात्राचा द्वेष मनामध्ये असता कामा नये आणि मैत्रीची भावना असली पाहिजे प्रत्येकाविषयी, कसाही असला तरी. कारण संत आलेच तर त्यांचा उद्देशच तोच आहे, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, तर त्यांचं जगाचं कल्याण करण्यासाठी झालं. त्यांना त्या स्वतःचं काहीच करायचं नसतं, कारण स्वतःचा सगळा उद्धार झालेला असतो. त्याच्यामुळे स्वतःसाठी काहीच करायचं नसतं संतांना. म्हणून असं म्हणतात ना, संतांचे हात असे असतात, देणारे असतात आणि आपले असे असतात, घेणारे असतात. त्याच्यामुळे संतांना काहीच करायचं नसतं, या संसारातनं काहीच घ्यायचं नसतं. अरे ज्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं प्रेम मिळालं त्यांना या संसारातनं काय येणार, ते जे दुःख मूळ संसारातनं काय येणार, जे घेणार ते दुःखाला कारण आहे.
त्याच्यामुळे या संसारात त्यांना काहीच घ्यायचं नसतं. त्यांना जे काय करायचं असतं ते फक्त आणि फक्त जड जीवाचा उद्धार करायचा असतो, अज्ञानी जीवाचा उद्धार करायचा, तेवढ्याचसाठी ते आलेले असतात. आणि म्हणून अद्वेष्टा सर्व भूताना मैत्री ही मैत्रीची भावना असते. प्रत्येकाशी मैत्री करून त्याचा उद्धार कसा करता येईल. मैत्री ही करुणा एवच, बघ करुणा असते. भूतदया ठेवा मग काय उणे प्रथम साधन हेची असे. भूतांची दया हेची भांडवल संत असं म्हटलंय. तुकाराम महाराज म्हणतात भूतांची दया करुणा ही त्यांचं भांडवल आहे. आणि ते करुणा घेऊनच भूतांची दया मनामध्ये उत्पन्न करूनच ते अवतार घेऊन आलेले असतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये मैत्री ही करुणा येवची ही भावना असते. भूतमात्रांविषयी म्हणजे असं नाही का मनुष्याविषयी, किड्या मुंग्यांविषयी तीच भावना असते. जे किड्याला सुद्धा मारलं तरी त्यांना दुःख होतं. का? कारण त्या किड्यातला किडा नाही बघत, ते त्याच्यातला आत्मा बघतात. आणि त्याच्यामुळे त्या किड्याला जरी त्रास दिला तरी त्यांना ते करुणा येते, त्याची दया येते. आणि म्हणून मैत्री ही करुणा एवच निर्ममः निरंकारी. निर्ममः आता मी सांगितल्याप्रमाणे मला काहीच नको, माझं काहीच नाही आहे. हे सगळं जे काय आहे संत उदार अनंत कोठार उदार असतात, स्वतःजवळ काहीच नाही. अनेक संत आपल्या विभागात होऊन गेले, त्यांनी स्वतःकडे काहीच सांभाळून ठेवलं नाही. म्हणजे भगवंत त्यांना साह्य असतो, जी इच्छा करील ते भगवंत लगेच दुसऱ्या क्षणाला त्यांच्या समोर उभे करतात. भिवंडीमध्ये, कल्याण भिवंडीमध्ये एक जयवंत भाऊराया, म्हणजे भाऊराया म्हणतात त्यांना, तर त्या असे संत होऊन गेले तिकडे. त्यांची समाधी आहे तिथे, एकनाथ मंदिर म्हणून आहे, त्या मंदिरामध्ये त्यांची समाधी आहे. तर त्या 1910 साली त्यांच्याकडे 350 एकर जमीन, 100 घरं आणि 10 लाख रुपये. काय श्रीमंती असेल मला सांगा. 1910 साली 350 एकर जमीन, 100 घरं आणि 10 लाख रुपये रोख, एवढी प्रॉपर्टी. 1975 सालचं त्यांचं निर्वाण आहे. आताच 75 साली गेले, देह ठेवला. तर ही सर्व प्रॉपर्टी त्यांनी समाजासाठी वापरली, सगळी संपूर्ण समाजाला देऊन टाकली. आणि काही स्वतःकडे नाही, स्वतःकडे घराची जागा सुद्धा ठेवली नाही. त्याचं कारण असं आहे, तुकाराम महाराज म्हणतात धनाची मागे कळीकालाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. जे एकदा का धनाचा आपण संघ केला का कळीकाल आपल्या पाठी लागला. धनाची या मागे कळीकालाचा लाग, मग याचा अर्थ धन जोडू नये का, धन कमवू नये का, असाही शंका येते मनामध्ये. धनच मिळवायचं नाही का? तर धन आणि मान हा प्रारब्धाचा भाग आहे. धन आणि मान जो आपल्याला मिळतो हा प्रारब्धाने मिळतो. प्रारब्धेशी जोडे धन, प्रारब्धेशी वाढे मान. सुख दुःख हा प्रारब्धाचा भाग आहे. जर आपल्या नशिबात असेल, प्रारब्धामध्ये असेल, तर ते चांगल्या मार्गाने कमवावं. चांगल्या मार्गाने कमवून जेवढं धन मिळेल तेवढं घ्यावं. आणि उदास विचारे व्यस्त करी, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यस्त करी. तुकाराम महाराज म्हणतात म्हणजे धन मिळवू नका असं नाही. अरे मिळवा ना, तुमच्या प्रारब्धात जर भगवंतानी दिले असेल कोटी रुपये तर कोटी मिळवा कोटी रुपये, पण त्याचा सदुपयोग करा, साठवून ठेवू नका. जमा करून ठेवलं तर ते त्रास देत राहील. त्या धन जमा केलं तरी ते त्याच्याकडे चित्त जातं ना. आमच्या सद्गुरूंनी म्हटलंय, पायी कष्ट होती किती ह्या धनार्जना, रात्रंदिवस काळजीच द्रव्य रक्षणा, नष्ट झाल्या ही कष्ट तेची दे मना, आधी अंती दुःख देई ही धनेशना. जे धनाची जी इच्छा किंवा आपल्याला ओढ असते, धनेशना ज्याला म्हणतात, ते ही धनेशना जी आहे ना आधी अंती दुःख देणारच आहे. बघा, जेव्हा कमवताना कष्ट करावे लागतात, हे काय चांगले आहेत का, सुखदायक आहेत का? धन कमवण्यासाठी जर चांगल्या प्रकारे कमवायचा असेल, घामानी जर पैसा कमवायचा असेल, तर म्हणजे असा विंडफॉल गेन जर मिळणार असेल, अचानक मिळणारा जो लाभ असतो त्याला काही कष्ट करावे लागत नाही, पण ते आपलं नसतं, श्रमाचं नसतं. आणि एक लक्षात घ्या, जे श्रमाने घामाने कमवणारे असतं ना तेच आपल्याला सन्मार्गाला घेऊन जातं. असं वाम मार्गाने कमवलेलं असतं ते कधीच आपल्याला सदुपयोग होत नाही त्याचा आणि चांगल्या मार्गाला घेऊन जात नाही. आणि म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहार आहे असे तुकाराम महाराज म्हणतात.
एक गवळी होता, गवळी दूध टाकणारा आपल्याकडे येतो की नाही, 1 लिटर 2 लिटर असं गवळी होता. तो दूध टाकत होता गावामध्ये, 4 घरामध्ये दूध टाकत होता. प्रत्येक घरामध्ये 1-1 लिटर 1-1 लिटर असं टाकत होता रेग्युलर, नियमितपणे. आणि एकदा असं झालं, एका घरामध्ये गेला तेव्हा त्यांनी सांगितलं, आज आमच्या घरामध्ये कार्यक्रम आहे, तुम्हाला 3 लिटर दूध दे. तर 3 लिटर दूध त्याला एकालाच दिलं तर उरलेल्या तिघांना काय देणार? म्हणजे दुसऱ्या एकालाच देता येईल, दुसऱ्या उरलेल्या दोघांना काय देणार? मग त्यांना दूध नाही देता येणार. मग तो विचार करतो, नाही ताई, मी 4 घरात दूध टाकतो, मला तुम्हाला नाही देता येणार. मग त्या म्हणतात, मला कमीत कमी 2 लिटर तरी दे. म्हणजे 2 लिटर तरी मला गरजच आहे, आज माझा कार्यक्रम आहे आणि मला त्याच्याशिवाय होणार नाही. तर तो गवळी म्हणतो, ताई नाही अहो, मी जर तुम्हाला 2 लिटर दिलं तर एकाला कोणाला तरी मला देता येणार नाही. नाही, मला काय माहित नाही. ते म्हणतात, मला काय माहित नाही, माझा कार्यक्रम झाला पाहिजे आणि तुम्हाला काही करून 2 लिटर दूध दे. मग नाईलाज म्हणून तो 2 लिटर दूध देतो त्यांना. आता 2 लिटर दिल्यानंतर याच्याकडे राहिलं 2 लिटर आणि ते तिघांना द्यायचंय, असं कसं देणार? विचार करतो, काय करावं आता? 3 लिटर त्यांना नाही दिलं तर त्यांना राग येईल. म्हणून मग तो विचार करता करता त्याला आयडिया सुचते की आता 2 लिटरचं 3 लिटर केलं पाहिजे. मग काय करायला पाहिजे? त्याच्यात पाणी मिसळायला पाहिजे. मग त्या गवळ्याने काय केलं, त्या दुधामध्ये 1 लिटर पाणी टाकलं आणि 2चं 3 लिटर केलं आणि 3 घरामध्ये देऊन टाकलं. आता त्या लोकांना ज्यांना तो रेग्युलर टाकत होता त्याचं दूध चांगलं होतं, त्याचा भरोसा होता, श्रद्धा होती. त्याच्यामुळे त्यांनी काय बघितलं नाही. वाटलं त्यांना, गृहिणींना वाटलं का बाबा हे पातळ दूध आहे आजचं. पण त्याने विचार केला, ठीक आहे, आज कदाचित काय जास्त पाणी प्यायली असेल म्हैस वगैरे वगैरे. ते म्हणाले कदाचित पातळ असेल. त्यांनी काही लक्ष दिलं नाही. पण याला असं वाटलं गवळ्याला, अरे पाणी घातलं तरी पण यांच्या लक्षात आलं नाही. मग 1 लिटरचे पैसे जास्त मिळाले. फुकटचे मिळाले ना. मग तो हळूहळू दररोज करायला लागला. 1 लिटर पाणी 4 लिटर मध्ये किंवा 3 लिटर मध्ये 1 लिटर टाकायचं आणि 4 लिटर करायचं आणि तो द्यायला लागला. 1 लिटरचे पैसे फुकट मिळायला लागले. महिना अखेर त्यांनी पैसे गोळा केले सगळे दुधाचे आणि बघतो तर त्याला आनंद झाला. जास्त पैसे 1 लिटरचे महिन्याभराचे. आणि ते त्यावेळची गोष्ट आहे, म्हणजे जुन्या काळाची, तेव्हा नाणी असायची. ती नाणी सगळी त्याने एका पिशवीमध्ये ठेवली आणि ती घेऊन आपल्या गावाला निघाला, तो घराकडे निघाला. मध्ये रस्त्यामध्ये त्याला भूक लागली म्हणून एका झाडाखाली बसला आणि त्यांनी न्याहारी केली आणि ती पिशवी बाजूला ठेवून जसा असा आराम केला. आराम करत म्हणून अशी थोडासा डोळा लागला तसा. कर्मधर संयोगाने त्या झाडावर माकडं बसली होती. त्या माकडाने बघितलं त्या पिशवीत काहीतरी आहे. ह्या माणसाला झोप लागली होती, ती खाली उतरली, त्याने ती पिशवी घेतली त्या माकडाने आणि ते उघडून बघायला लागले तर त्याच्यात नाणी होती. त्यांना काय वाटलं काहीतरी खायला असणार म्हणून. तर त्या माकडानं नाण्याशी काय करायचं? ते एक एक नाणं घ्यायचे, फेकून द्यायचे, नाणं घ्यायचे, फेकून द्यायचे. बाजूला तलाव होता, त्या तलावामध्ये नाणी पडली, कुठे बाजूला पडली, जमिनीवर पडली. अशी त्या माकडांनी ती नाणी सगळी फेकून दिली. फेकून दिल्यानंतर काही वेळानंतर त्याला जाग आल्यानंतर बघतो, अरे पिशवी नाहीये. इकडे तिकडे शोधायला लागला तर पिशवी त्या माकडाने नेली होती. मग त्याने बघितलं, अरे बापरे, यांनी नाणी सगळी इकडे तिकडे पसरलेली आहेत. आता काय करणार? म्हणून मग तो गेला, त्या माकडांना हुसकवलं आणि जेवढी ती जमिनीवर पडली होती तेवढी गोळा केली. आणि ती गोळा केल्यानंतर त्यांनी मोजून बघितली तर बरोबर त्याची 1 लिटरची फुकटची मिळाली ती पाण्यात गेली होती. आणि जी खऱ्या दुधाची होती तेवढीच शिल्लक राहिली होती. म्हणून हापापाचा माल गप्पापा. वाईट मार्गाने जो कमवलेला असतो तो असाच जातो. तो वाम मार्गाने जातो किंवा आपल्याला वाईट व्यसनाला घेऊन जातो किंवा वाईट मार्गाला घेऊन जातो. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून धन मिळवू नये असं नाही, अवश्य मिळवा. धनाशिवाय, हे तर संसाराची गरज आहे. धन नसेल तर आपण राहणार कसं? शरीर कसं पाळणार? आणि शरीर नसेल तर भगवंताची भक्ती कशी करणार? शरीर हे दिले हे भगवंताची भक्ती करण्यासाठी जे साधन आहे. आमचे महाराज म्हणतात, साधन तोवरी सोडू नये, हाती मोक्ष नये, साधन तोवरी सोडू नये. जोपर्यंत आपल्या हातामध्ये मोक्ष येत नाही तोपर्यंत हे साधन सांभाळायला पाहिजे. शरीर हे साधन आहे त्याचं. एकदा का मोक्ष आल्यानंतर मग शरीराची गरज नाही, मग आपल्या शरीराचं भान पण राहत नाही. पण तोपर्यंत याची सोडून चालणार नाही, तोपर्यंत त्याची काळजी घ्यायलाच पाहिजे. आणि त्याची काळजी घेण्यासाठी संसाराची गरज आहे. म्हणून तर देवाने संसार निर्माण केलाय. हा संसार निर्माण कशासाठी केलाय? हा शरीरासाठी केलाय. संसाराचे भोग आहेत ते शरीराला आहेत, आत्म्याला नाही आहेत.
आपण आत्मा आहोत. ममयेव अंशः जीवलोके जीवभूता सनातना. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय की हा मी तू माझा अंश आहेस. आत्मा जो आहे तो माझा अंश आहे. त्याच्यामुळे तू माझा अंश आहेस, माझा नातेवाईक आहे. शरीर तुझं नाहीये. शरीर हे पंचमहाभूताचं आहे. आणि हे पंचमहाभूताचं शरीर हे चालावं, हे टिकून राहावं म्हणून शरीराला जी गरज लागते ती या संसारामध्ये भगवंतांनी निर्माण केली. म्हणजे प्रत्येकाचं शरीर असं नाही का माणसाचं शरीर, कोल्याच्या शरीराला, कुत्र्याच्या शरीराला, किड्याच्या, मुंग्याच्या, त्यांच्या शरीराला सुद्धा गरज आहे. तर त्यांना पण जी गरज आहे तीही निर्माण केली सृष्टीमध्ये भगवंतानी. असा सगळ्यांच्या गरजेपोटी केलेला हा संसार आहे भगवंतानी. हा संसार फक्त शरीराचा सांभाळ करण्यासाठी आहे. तेवढे म्हणून म्हणतात ना, गरजेपुरतं खा ना, गरजेपुरतं मिळवा, गरजेपुरतं जी गरज असेल तेवढंच घ्या. त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर मग तुमचं चित्त विचलित होतं. पायी कष्ट होती किती या धनार्जना, धन मिळवण्याचं कष्ट होतं. रात्रंदिवस काल जीच द्रव्य रक्षणा. आणि जर जास्त धन असेल, शिल्लक असेल घरामध्ये, तर त्याचं रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस काळजी करावी लागते. आणि नष्ट झाल्याही कष्ट त्याची देवाना. जर ते हरवलं तर ते कष्ट देणारं पण तेच आहे ना, तरी दुःख देतं. म्हणजे मिळवण्यासाठी दुःख, सांभाळण्यासाठी दुःख, रात्रंदिवस काळजी, आणि जर नष्ट झालं तरीही दुःख. म्हणून ते म्हणतात हे जे धन आहे ते आधी अंती दुःख देई धनेशन. म्हणजे मिळवताना म्हणजे त्याची सुरुवातच दुःखापासून होते आणि शेवट पण दुःखानेच होतो. म्हणून याच्या कलिकाळाचा लाग म्हटलं ना, धनाची या मागे कलिकालाचा लाग. म्हणून याच्या पाठी मिळवा, पण आपल्या प्रारब्धामध्ये जेवढं आहे तेवढंच घ्या. त्याच्यासाठी अट्टास करण्याची गरज नाही. अट्टास कशासाठी करा? तर भगवंताच्या प्राप्तीसाठी करा. त्याच्यासाठी हा नरदेह आहे, त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी. आणि जेव्हा आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी अट्टास करतो तेव्हा इतर गोष्टीची चिंता, मग तुझी चिंता त्याची सर्व आहे. सकळ जगाचा करतो सांभाळ, तुझं मोकळीला ऐसे नाही. काय त्याने तुझी केली नाही चिंता, राही त्या अनंत आठवणी. तुकाराम महाराज सुंदर उदाहरण देतात. उष्ण तरुमासी फुटती तरुवर, जीवनतयाशी कोण देतो. पहा रे पहा मातेच्या स्तनी, चिंतित रक्त मास मळ खानी, तेथे विमल दुग्ध घालून कोण पोषितो. बांधिले घुमट किल्ल्याचे तट, तयाला फुटती पिंपळवट, तेथे कोण लावितो मोठ तयाला पाणी घालतो. प्रश्न विचारतात तुकाराम महाराज. अरे दगडाचा कट केलेला असतो का, किल्ला बांधलेला असतो, त्या दगडाच्या फटीमध्ये दोन चिऱ्यांच्या मध्ये हिरवागार पिंपळ असतो, हिरवगार झाड उगवलेलं असतं. तेथे कोण लावितो मोठ तयाला पाणी घालितो. तिथं काय मोठ लावून कोण पाणी घालायला जातं का? तो कसा हिरवा आहे, त्याला कोण जीवनतयासी कोण देतो. उष्ण तरुमाशी, उन्हाळ्यामध्ये जंगलामध्ये गेलो तर हिरवीगार झाडं असतात. अरे जीवनतयासी कोण, उष्ण तरुमासी फुटती तरुवर, झाडं उगवतात आणि ती हिरवीगार असतात भर उन्हामध्ये, 40 डिग्री टेम्परेचर मध्ये. जीवनतयासी कोण देतो, त्याला कोण जीवन घालतो, त्याला कोण पाणी देतं. अरे ही भगवंताची किमया आहे. म्हणून काय त्याने तुझी केली नाही चिंता, राही त्या अनंत आठवणी. कबीर म्हणतात, अरे जब दंत नाही थे तब दूध दिया, जब दंत दिए तो अन्न न दे. जेव्हा तुला दात नव्हते, जन्माला आलास तेव्हा अन्न खाऊ शकत नव्हतास, तेव्हा दूध दिलं, आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केली आणि तुझं पोषण केलं. आईच्या उदरामध्ये 9 महिने तुझं पोषण केलं. मग बाहेर आल्यानंतर दात दिल्यानंतर तो तुझी चिंता करणार नाही का, अन्न देणार नाही का? असं कधीच होत नाही. या विश्वामध्ये कोण असा प्राणी आहे का तो उपाशी झोपलाय? अरे एकही असा सापडणार नाही का तो उपाशी झोपलाय. कोणी भगवंतानी कोणाची चिंता? अरे रस्त्यावर झोपणारा भिकारी सुद्धा उच्चिष्ट का असे ना, पण ते खाऊन झोपतो. एकदा असं झालं, वैकुंठामध्ये भगवंताला यायला उशीर झाला. म्हणून लक्ष्मी मातेने विचारलं, सर्व स्त्रिया विचारतात तसं, अहो तुम्हाला आज का उशीर झाला, कुठे गेला होतात? भगवंताला पण लक्ष्मी मातेने विचारलं का तुम्हाला आज उशीर का झाला? तर लक्ष्मी माते देवाने सांगितलं का, अरे तुला काय, मला सर्व सर्व जीवांचा सांभाळ करावा लागतो, सगळ्यांना जेवायला द्यायला लागतं, मग मी येतो. सगळ्याला जेवण दिल्यानंतर मी जेवतो. असं देवाने सांगितलं. काय म्हणता म्हणे, या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये जेवढे जीव आहे सगळ्यांना तुम्ही जेवण देतात? म्हणाले हो, माझ्याशिवाय कोण देतं म्हणे. माझ्याशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. त्या म्हणाले मी सर्व करताय,
मीच करतो, मीच सर्वांना जेवण देणारा पोषणारा मीच आहे. पोषण करण्याचं माझं कर्तव्यच आहे, पालन करणं माझं कर्तव्य आहे. श्री विष्णूचं कर्तव्य काय? एक निर्माण करणारा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, श्री विष्णू पालन करतो आणि महादेव शंकर हा नाश करतो, प्रलय करतो. तर असं हे श्री विष्णूचं कामच आहे, पालन करणं हे श्री विष्णूंचं काम आहे. म्हणाले माझं कामच आहे, ते कर्तव्यच आहे सर्वांचं पालन करणं. त्याच्यामुळे सर्वांना जेवण घातल्यानंतरच मी येणार. तर म्हणाले काय म्हणताय तुम्ही, मला पटत नाही. लक्ष्मी माता म्हणते मला पटत नाही. पटत नाही तर म्हणाले तुला परीक्षा बघ. तर म्हणे नक्की. तर हो म्हणाले, बघते म्हणाले उद्या सगळ्यांचं पोट भरता की नाही. मग त्या लक्ष्मी मातेने काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पूजा करताना एक मुंगी घेतली आणि त्या मुंगीला एक डबी घेतली, त्या डबीमध्ये बंद केलं. एक स्टीलची डबी घेतली छोटी, त्या डबीमध्ये बंद केलं आणि त्या डबीमध्ये ती मोठ्या करंड्यात ठेवली. ती करंड्यातून अजून एका लोखंडाच्या, मग पुन्हा लोखंडाच्या पेटीमध्ये भरली, अशी बंद करून टाकली. त्या मुंगीला आतमध्ये त्या डबीमध्ये बंद करून टाकली. म्हणजे कशासाठी? तर त्यांना बघायचं होतं या मुंगीचं पोट कसं भरतात. सगळ्यांना जेवण घालतात, त्या मुंगीला कसं जेवायला घालतात आज तेच मी बघते म्हणाली. लक्ष्मी मातेने ठरवलं. तर ते देव नित्याप्रमाणे संध्याकाळी आल्यानंतर लक्ष्मी मातेने म्हणजे मुद्दा म्हणून विचारलं चेष्टेने, का आज सगळ्यांना देऊन झालं का म्हणाले, सगळ्यांचं पोट भरून झालं का? कुत्सितपणे विचारलं. ते म्हणाले सगळ्यांना जेवण देऊन झालं का? तर म्हणाले हो. का तुला शंका आहे का? ते म्हणाले शंका नाही, आज बघ मी दाखवतेच तुम्हाला. ते म्हणाले काय? ते म्हणाले सगळ्यांना, तुम्हाला खात्री आहे का सगळ्यांना तुम्ही जेवण दिलं? तर हो. ते म्हणाले सगळ्यांचं पोट भरून झालं. बरं ठीक आहे म्हणे, या माझ्या बरोबर. घेऊन गेल्या. ज्या रूम मध्ये ती संदूक ठेवली होती, पेटी, तिकडे घेऊन गेल्या लक्ष्मी मातेला. लक्ष्मी माते देवाना घेऊन गेल्या आणि मग ती एक एक पेटी उघडून त्यांनी ती डबी बाहेर काढली. म्हणाले या डबीमध्ये मुंगी आहे, तिला पोट भरलं? तर म्हणे हो भरलंय बघा. देवाने सांगितलं हो तिचंही पोट भरलंय. तर म्हणाले कसं काय? बघ म्हणाले डबी उघडून. डबी उघडली तर त्या डबीमध्ये एक तांदळाचा दाना पडला होता, तो कुरतडून कुरतडून त्या मुंगीने खाल्ला होता. तर म्हणाले हा कसा याच्यात आला हा तांदळाचा दाना? तर देवाने सांगितलं तू जेव्हा डबी बंद करते होतीस तेव्हा तुझ्या कपाळाला तू तांदूळ लावले होते, देवाची पूजा केल्यानंतर त्या तांदळातला एक दाणा त्याच्यात पडला, तो तुझ्या लक्षात आला नाही. म्हणजे असं भगवंत हा सगळ्यांची चिंता करत असतो. भगवंत कोणाला उपाशी ठेवत नाही. म्हणून त्याने तुझी काय केली नाही चिंता राही त्या अनंता आठवणी. म्हणून जे धन मिळवायचं असतं आपण ते उत्तम व्यवहार आहे. आपल्या जर प्रारंभामध्ये असेल तर धन अवश्य मिळवा, नाही मिळवा असं नाहीये. सतत उद्योगम पुरुष लक्षणम. पुरुषाचं लक्षणच आहे, सतत उद्योगी असणं हे पुरुषाचं लक्षण आहे. असं नाहीये ना देव देतो म्हणून देरे हरी खाटल्यावर, असं नाही पायावर पाय ठेवून, असं नाही सांगितलं संतांनी. सतत लक्षणम पुरुष लक्षण, सतत उद्योगम पुरुष लक्षणम. पुरुषांनी हे सतत उद्योगी असायला पाहिजे, कष्ट तर करायला पाहिजे. काय कष्ट केल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय काय प्राप्त होणार? कुठलीच गोष्ट कर्माशिवाय प्राप्त होणार नाही. कर्म तर करायलाच पाहिजे. कर्म करणं, कर्तव्य करणं हे तर देवानी सांगितलंय. आपलं आपलं कर्तव्य करा. कर्तव्य करणं हा धर्म आहे आणि आपला धर्म पाळणं ही भक्ती आहे, हे देवानी सांगितलंय. आपापलं कर्तव्य, अर्जुनाला काय सांगितलं गीतेमध्ये? अरे तू क्षत्रिय आहेस, क्षत्रिय म्हणून युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे आणि कर्तव्य पाळलं नाहीस तर अधर्म करशील आणि तुला पाप घडेल, नरकात जाशील, हे भगवंताने अर्जुनाला सांगितलं. तर म्हणाले तू आपलं कर्तव्य करणं हा धर्म आहे, म्हणजे धर्माचं पालन कर. ते जर केलं नाही तर अधर्म होईल. तू धर्माचं पालन केलं नाहीस तर अधर्म घडेल आणि तुझ्या हातून अधर्म घडला तर पाप होईल. म्हणून आपण सुद्धा जे आपण मनुष्य जन्माला आलो तर आपण आता ज्या आश्रमात, वर्णाश्रम प्रमाणे आपली जी कर्तव्य असतील, ज्या वर्णाचे असो, ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, ज्या वर्णाचे असो, ज्या आश्रमात असणार, ब्रह्मचारी आश्रम असेल तर ज्ञानार्जन हे आपलं कर्तव्य आहे. गृहस्थ आश्रमात आपलं कुटुंबाचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. वानप्रस्थ आश्रमामध्ये आपण आपला ज्ञानार्जन करणं किंवा अध्ययन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मग संन्यास घ्या. ते हे सगळे आपलं वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपलं जे कर्तव्य आहेत ते आपल्याला पाळायला पाहिजे. ती जर पाळली नाही तर अधर्म आहे आणि म्हणून प्रत्येकाने आपापलं कर्तव्य करायला पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारे वेच कर.
उदास विचारे वेच करे. हे साठवून ठेवू नका. साठवून ठेवून कोणाचा कोण वेळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा. अरे साठवून ठेवलं ठीक आहे, थोड्या दिवसासाठी किंवा उद्यासाठी साठवून ठेवणं बरोबर आहे, पण ते तसंच ठेवायचं, आयुष्यभर तसंच ठेवायचं. मला सांगा 1 कोटी रुपये जमून ठेवलेत आणि उद्या जर आपला जर मृत्यू झाला तर काय करणार आहेत ते 1 कोटी? बरोबर येणार आहेत का? धनमिळवता कोटी सवेन ये लंगोटी. त्याचा काय उपयोग आहे? म्हणून जर धनाचा जर आपण उपभोग घेतला नाही तर ते व्यर्थ आहे असं म्हणतात. अभोग्यस्य हता धनम. हा अभोगस्य हता धनम. जर भोग घेतला नाही तर धनाचा जर उपभोग घेतला नाही तर ते हता म्हणजे नष्ट झाल्याच जमा आहे, ते काय उपयोगाचं नाही. तर म्हणून त्याचा उपभोग घेतला पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम राहील जीव जीव काढी. बघा कुठल्याही संतांनी आपल्या शेजारी तुर्भ्यामध्ये रामतनू माता होऊन गेल्या. आमच्या उरण तालुक्यामध्ये सद्गुरू गोपाळ काका होऊन गेले. इकडे नावडा साईडला तिकडे वामन बाबा होऊन गेले. प्रत्येक ठिकाणी संत आहेत. अरे हे संत आहेत म्हणून तर जगाचा समतोल चाललाय, म्हणून त्या सृष्टीचा समतोल साधला जातो. असं कबीर म्हणतात. कबीर म्हणतात, इतना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, संतो का ही तो पुण्य है अब तक जग न हिला. अरे हे संत पुण्य करतात, संत इथे म्हणजे अवतार घेऊन येतात म्हणूनच त्याचा समतोल साधला जातो. अनेक संत आहेत प्रत्येक गावामध्ये. असं म्हणतात काय, एक प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नगरामध्ये एक सती आणि एक संत हे 2 अवश्य असतात. हे त्यांच्या पुण्याईनेच तिथलं चाललेलं असतं. एक संत प्रत्येक ठिकाणी. बघा जर आपण जर भ्रमण केलं किंवा जर तीर्थाटन केलं तर आपल्याला गावोगावी कुठल्या तरी संताची समाधी मिळेल. थोड्या थोड्या अंतरावर संतांच्या समाधी आहेत आणि त्या संत त्यांचं ते पूज्य असतात. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या संतांचे ते सगळे फॉलोअर असतात, त्यांचे ते अनुयायी असतात आणि त्यांची भक्ती करत असतात. असं प्रत्येक ठिकाणी आपण आपले आपले जे असतात त्याचा आदर आपल्याला असतो, तसं प्रत्येकाला त्यांच्या संतांचा किंवा त्यांना जे महापुरुष होऊन गेले त्यांच्याकडे त्यांना आदर असतो. असे संत अनेक होऊन गेले. हे हे ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं मागणं आहे. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूतळी भेटू तया होता. अनवरत अनवरत सतत येत राहू दे असे संत सज्जन हे सतत येत राहू दे या मृत्यू लोकांमध्ये. आणि भोयटतो भूता, या भूतांचा उद्धार करण्यासाठी त्यांना भेट होत राहू. म्हणजे हे संत जरी आपल्याला भेटले नाही तरी आपलं कल्याण करत असतात. ते इकडे जिथे कुठे असतील तिथून आपला कल्याणाचा मार्ग आपल्याला सुलभ करत असतात. जे संतांना दिव्य दृष्टी असते, त्यांना अनंत कोटी ब्रह्मांडातलं कळतं. जे तुम्ही इथे काय करताय हे संतांना कळतं. त्यांना वेळ नाही लागत, एका क्षणामध्ये त्यांना सगळं कळतं. या दिव्य दृष्टीने सगळं बघत असतात. आणि म्हणून तर प्रत्येकाच्या कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतं ना. याने एकाने कर्म केलं आणि दुसऱ्याला असा लॅब मधला एकाचा रिपोर्ट दुसऱ्याला दिला असं जसं होतं तसं नाही होत. भगवंताच्या ठिकाणी असं कधीच होत नाही. भगवंताचं सॉफ्टवेअर परफेक्ट आहे, तिथे व्हायरस येत नाही. ज्यांनी जे कर्म केलं त्याचंच फळ त्याला मिळतं. असे अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये अनंत कोटी जीव आहेत आणि त्या अनंत कोटी जीवांनी अनंत कोटी केलेली कर्म आहेत आणि त्या अनंत कोटी कर्माचं फळ भगवंत देत असतो आणि त्याच्यात जरा सुद्धा चूक होत नाही, जरा सुद्धा इकडे तिकडे होत नाही, याचा त्याला होत नाही. जे हा भगवंत असल्याचा पुरावा आहे, भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. एकाचं कर्म दुसऱ्याला भोगायला लागत नाही, ज्याची कर्म त्यालाच भोगावी लागते. जे जे करावे देही भोगावे तेही देहादेह, नाथ महाराज म्हणतात. देहीचे कर्म देहीच भोगावे, वाया का शिनावे वावभरी. नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात हे जे या देहाने जे कर्म करतो ते देहानेच भोगावे लागतात. म्हणून या कर्माचे भोग भोगण्यासाठीच देह आपल्याला प्राप्त होतो किंवा देह धारण करावा लागतो. कारण कर्माचे भोग आहेत. कर्माचे भोग संपले का झालं, तोच मोक्ष आहे. आपल्या संचिताचे प्रारब्धाचे भोग संपणं यालाच मोक्ष म्हणतात. जर कर्माचे भोगच नसतील तर देहाची काय गरज आहे? देहाची गरजच नाही, मुक्त आहे. देह कर्माचे भोग भोगण्यासाठी भगवंताने दिलेला आहे. कर्माचे भोग भोगण्यासाठी आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी. म्हणून तर ह्या जन्मामध्ये तुम्ही म्हणाले 2 कर्म कशी काय, देवाचे म्हणजे कर्माचे भोग पण भोगायचे आणि देवाची प्राप्ती, त्याच्यासाठी ह्या जन्मामध्ये भगवंताने, मी नेहमी सांगत असतो, एक अधिक कर्म दिलंय. जे 3 प्रकारची कर्म आहेत ना, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. तर हे क्रियमान त्यालाच पुरुषार्थ म्हणतात. हे जे कर्म आहे ते फक्त मनुष्य देहामध्ये. तर हे कशासाठी दिलंय?
म्हणजे प्रारब्धाचे भोग तर भोगा, पण त्याचा पुरुषार्थ पण करा, म्हणजे भक्ती पण करा. त्या प्रारब्धाबरोबर पुरुषार्थ पण करा. पुरुषार्थ करा म्हणजे भक्ती करा भगवंताची, आणि भगवंताची प्राप्ती करा. त्याच्यासाठी भगवंताने दिलेला हा अधिकार आहे. या मनुष्य जन्मामध्ये हा भगवंताने दिलेला अधिकार आहे, म्हणून तर या जन्माला महत्व आहे ना. म्हणून तर संत म्हणतात, याच जन्मी घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान कोठे नाही. नाथ महाराज म्हणतात 84 लक्ष योनी, त्यामध्ये मनुष्य देहा वाचोनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना. या 84 लक्ष योनीमध्ये ब्रह्मज्ञानाचा अधिकार असलेला दुसरा कोणी नाही. स्वर्गातले देव पण नाही. फक्त आणि फक्त मनुष्याला हा अधिकार दिलेला आहे. आणि म्हणून आमचे सद्गुरू गोपाळ काका म्हणतात, ऐका ऐका अमोल तनु ही दौडू नका बापा, सहज वेळ ही निघून गेली या लक्ष 84 कीर्त. ऐका ऐका अमोल तनु ही दौडू नका बापा. अमोल म्हणजे याचं मोल करता येणार नाही. कशाचं? या तनु म्हणजे देहाचं, या मनुष्य देहाचं मोल करता येणार नाही, एवढं महत्वाचं आहे. एवढं महत्वाचं आहे का याच देहाने देव पण मिळवता येतं. देव पहावया गेलो, समर्थांचं देव पहावया गेलो, ते देवची होऊन राहिलो, देवची होऊन ठेलो. जे देव काय आहे बघायला गेलो आणि देवच होऊन राहिलो, असं समर्थ म्हणतात. जे देव देव बनता येतं, ह्या देहाने देवापर्यंत जाता येतं, किंबहुना देव पण मिळवता येतं. एवढे अनेकांनी मिळवलंय. आपल्या तुर्ब्यामधल्या रामतनू माता आहे, त्या रामतनू मातेने पण तुर्ब्यामध्ये अनेक करून चमत्कार करून दाखवलेले, अनेक किंबहुना तुर्ब्याच्या लोकांवर त्यांचे अनन्य उपकार आहेत. त्यांचीही पुण्याई आहे, तुर्भेकरांचीही पुण्याई आहे. त्यांच्या चरित्रामध्ये म्हटलंय त्यांनी, त्यांचीही पुण्याई आहे. का तर त्या तिकडे येऊन राहिल्या, रत्नागिरी जिल्ह्यातल्या, पण येऊन तुर्भ्यात राहिल्या. तर ह्या तुर्भ्यात का राहिलं? का तिथे आपल्याला त्यांची सेवा घडायची होती किंवा त्यांचा सहवास घडायचा होता, म्हणून त्या तुर्भ्याच्या लोकांचीही पुण्याई आहे. जिथे जिथे संत झाले त्यांची पुण्याई आहे. आणि त्या पुण्याईमुळे भेंडीमध्ये जयवंत महाराज झाले, बाबुराया झाले, तर त्यांची पुण्याई आहे. आमच्या खोपट्यामध्ये गोपाळ काका झाला, पुण्याई आहे. बेलापूरमध्ये, इथं बेलापूरमध्ये गेलात तर तिथे राजाराम महाराज, राजाराम महाराज तिथे होऊन गेले. त्यांची समाधी आहे बेलापूरमध्ये, माहित नसेल आपल्याला, पण तिथे त्यांची समाधी आहे. सांडपाड्यामध्ये बाळकृष्ण महाराजांची समाधी आहे. हे सांडपाडच्या लोकांनाही माहित नसेल. ते संत होऊन गेले. त्या अनेक संत आहेत, अनेक संतांच्या समाध्या अनेक ठिकाणी आहेत. हे सगळे संत असताना आपल्याला लक्षात येत नाहीत, कळत नाही. रामतनू माता तिथे वावरत असताना लोकांना कळलं नाही. ज्यांची पुण्याई होती त्यांना कळलं आणि त्यांनी त्याचा फायदाही उठवला आणि त्याचा लाभही झाला त्यांना. ज्यांची पुण्याई असते पाठीमागे, त्यांना ते जवळ करतात आणि त्यांना त्याचा फायदा होतो. जर आपली पुण्याईच नसेल तर आपण त्याला कळत नाहीत, संत कळत नाहीत आणि त्याचा द्वेषच करतो आपण. तर या संतांची लक्षणं अशी आहेत. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्री ही करुणा एवच. खरं तर या 7 श्लोकांवर 7 दिवस बोलावं लागेल. एवढे सुंदर श्लोक आणि अर्थपूर्ण आहेत. आणि अशी हे जे गुण आहेत ना, हे सगळे सांगितले ते दिव्य गुण आहेत, देवाचे गुण आहेत. संत म्हणजे देवच आहेत ना. दासगणू महाराजांचा नेहमी संत हेची भूमीवरी चालते बोलते परमेश्वर, दासगणू महाराज म्हणतात. ते संत हे देवच आहेत. म्हणून देवाचे गुण काय आहेत? दिव्य गुण आहेत. हे तुम्हा आम्हाला मिळवता येत नाहीत. ते भगवंताच्या कृपेनेच हे गुण आपल्या अंगामध्ये येतात. अद्वेष्टा बनता येईल का? कोणी विचार केला का मी कोणाचा द्वेष करणार नाही, असं कधी होईल का? करता येईल का कुठल्या माणसाला? नाही करता येत. त्याच्यासाठी देवाचीच कृपा असावी लागते. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्र ही करुणा एवच. सर्वांशी मैत्री, कोणाचीच द्वेष नाही, कोणाचाच द्वेष नाही, कोणाचीच निंदा नाही, काही वाईट विचार नाही मनात कोणाविषयी. ते हे जे काय मैत्री, मैत्रीची भावना म्हणजे काय? कोणाविषयी द्वेष नाही, सगळ्यांविषयी मैत्रीची, प्रेमाची भावना. करुणा एवच, प्रत्येक भूतमात्राची कवा, मुंगीची पण करुणा येते. तिला मुंगीला मारली तरी त्यांना हळहळ वाटते. अरे रेड्याच्या पाठीवर मारलं तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पाठीवर ओल उठले. त्या रेड्याला मारलं काठीने, त्याच्यावर उपट टाकली त्याच्या पाठीवर, तर त्याचे व्रण त्याच्या पाठीवर, त्यांच्या माऊली ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उठली. हे काय आहे? करुणा एवच.
ही करुणा आहे. त्या रेड्याला मारल्यानंतर त्यांच्यामध्ये म्हणजे एवढी करुणा काय, त्याला मारलं पण दुःख यानं झालं. का? कारण दोघांचा आत्मा एक आहे. रेडा वेद का बोलला? अरे दोघांचा आत्मा एक आहे. त्यांनी जे सांगितलं त्यांच्या आत्म्याला ऐकायला येतं त्या रेड्याच्या, त्याला कळलं आणि तो वेद बोलायला लागला. मग जर त्यांनी सांगितलेले म्हणजे वेद बोलल्यानंतर तो जर वेद ते त्याला कळत असेल तर त्याला जर मारलं तर यांना नाही काय कळणार, यांना दुःख नाही कळणार. कारण त्यांचा आत्मा समरस असतो, एकमेकाशी समरस झालेले असतं, भूत मात्र असलं तरी. म्हणून मैत्री ही करुणा एवच असं संतांची लक्षणं असतात. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्री करुणा एवच निर्ममः निरंकारी समदुःख सुख क्षमी. निर्मम हा निरंकारी, निर्मम म्हणजे ममताच नाही, माझं असं काहीच नाही त्यांना. मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्याशी जाण निरंतर. त्यांची अवस्था काय, मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, मी विसरून गेलेले असतात. मी पण नसतो त्यांच्याकडे, मी देह आहे ही भावनाच गेलेली असते ना. मी आत्मा आहे आणि आत्मा कसा आहे, आत्मा सर्व व्यापक आहे. आत्मा एका शरीरापुरता व्यापक नाहीये, सर्व व्यापक आहे. आणि मग सर्व व्यापक असेल तर तो मी कुठे राहिला, मीच राहिला नाही ना. सर्वांमध्येच मी आहे तर मी कुठला वेगळा आहे. मीच अहम ब्रह्मास्मी ही भावना झाली. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, वेदांची वेदवाक्य ब्रीदवाक्य आहेत ना. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे, मीच सर्व व्यापक आहे. इदम खलविदम ब्रह्म, हे जग संपूर्ण ब्रह्मरूप आहे आणि तो ब्रह्म मीच आहे. म्हणजे हे जग संपूर्ण मीच, व्यापक आहे, मी सर्वांमध्ये व्यापलेला आहे. मग मी वेगळा कुठे, मी नाहीच आहे. मी कोण आहे, मी नाहीच आहे, मीच ब्रह्म आहे बस. आणि हे ब्रह्मच सर्वत्र भरलेलं आहे. त्याच्यामुळे सृष्टीमध्ये हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ऐसी मती जयाची स्थिर, अशी ज्याची बुद्धी झाली. बुद्धी झाली नाही, नुसती स्थिर झाली. स्थिर झाली म्हणजे चराचर होऊन राहिली, त्याच्यात बदल नाही, त्याला स्थिर म्हणतात. अस्थिर नाही म्हणजे त्याच्यामध्ये एकदा ते चराचरामध्ये भरून राहिले, व्यापक झाले का त्याच्यात बदल नाही. किंबहुना चराचर आपणची झाला, ऐसी बुद्धी ज्याची स्थिर. असं जे चराचरामध्ये भरलेलं असल्यानंतर त्यांना मी काय राहणार. म्हणून मी माझे गेलं. निर्ममत्व, निरंकारी, अहंकार नाही. अहंकार कसला करणार, अहंकार कधी द्वैत असतं तेव्हा अहंकार येतो ना. अहंकार कसला करणार, कोणाचा करणार, कोणासमोर करणार. म्हणून जे काय म्हणतो ना आपण, जे वेदांत आहे का, ह्या त्रिपुटी आहेत त्या सगळ्या गळून पडतात. एकदा का व्यापकत्व आलं, भगवत प्राप्ती झाली का ह्या त्रिपुटी म्हणजे ज्ञान, ज्ञेयादी दाता किंवा दृश्य, दृष्टा आणि दर्शन, हे ज्या त्रिपुटी म्हणतात. तीन म्हणजे जर आपल्याला बघायचं असेल तर तीन गोष्टी लागतात. बघणारा लागतो, जे बघायचं ती वस्तू लागते, आणि बघण्याची क्रिया करण्याला डोळे लागतात. तर ज्ञान किंवा दृश्य, दृष्टी आणि दर्शन. म्हणजे दृश्य काय ते, दृष्टा, दृष्टा कोण आहे, बघणारा कोण आहे. दृष्टा, दर्शन आणि दृश्य. दृश्य म्हणजे जे बघायचं ते, दृष्टा म्हणजे ज्याने बघायचं ते, आणि दर्शन म्हणजे बघण्याची क्रिया. या तीन गोष्टी असतील तर ते बघण्याची क्रिया घडते. ते हे सगळं संपूनच जातं ना. हे दृष्टा, दर्शन किंवा दृष्टा आणि दृश्य. दृष्टा म्हणजे बघणारा आणि दृश्य म्हणजे जे बघायचं ते. हे जेव्हा येतं तेव्हा द्वैत आलं ना. ते दृश्य आहे ते आपल्यापेक्षा वेगळे आहे आणि दृष्टा मी आहे, मी बघणार आहे. मग हे दृष्टा आणि दर्शन आलं म्हणजे दोन झाले ना. दोन म्हणजे द्वैत आलं. हे द्वैत आलं तर मग तिथे व्यापकत्व कसं आलं. किंबहुना चराचर आपणची झाला, हे संपलं ना तिथे, मग राहत नाही. म्हणून जेव्हा तिथे त्रिपुटी आहे तिथे देव नाही. ह्या त्रिपुटीच्या पलीकडे आहे. या सर्व त्रिपुटी आहेत ना, याच्या पलीकडे भगवंताचे अस्तित्व आहे. त्याच्या पलीकडे आहे. का पलीकडे आहे, का देवाचं स्वरूप कसं आहे, व्यापक आहे. व्यापक म्हणजे सर्वव्यापी आहे. या विश्वामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये तोच व्यापलेला आहे. म्हणजे भगवंतच आहे, भगवंताचं स्वरूप आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. मग जेव्हा संपूर्ण विश्वामध्ये भगवंत भरलेला असतो, मग बघणार कोण आणि कोणाला बघणार. ज्याला बघणार तो पण भगवंत आणि जो बघणार आहे तो पण भगवंत. आणि बघणं सुद्धा भगवंतच आहे, दृष्टी सुद्धा भगवंतच आहे.
मग ती त्रिपुटी राहिली कुठे? मग नाही, तो अद्वैत, त्याला अद्वैत म्हणतात. तो अद्वैताचा. अद्वैत म्हणजे दुसरं काही नाही, मीच सर्व. इदम सर्विदम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, ही भावना झाली किंवा ही स्थिती झाली. अहम ब्रह्मास्मी, मी संपूर्ण सगळे सगळे व्यापक आहे, त्याला व्यापकता म्हणतात. आणि म्हणून हे जे चमत्कार आहेत, हे चमत्कार काय आहेत? ते भगवंतच आहेत. जे पुढच्या वेळेला सांगेन, तुमच्या परवाच्या कीर्तनामध्ये श्रीकृष्णाच्या लीलांमध्ये सांगेन. काय भगवंत ब्रह्मदेवानी जेव्हा सगळे गोपाळ आणि वासरं, गाई म्हैशी, गाई वासरं सगळी पळून घेऊन गेला, ब्रह्मलोकामध्ये घेऊन गेला, तेव्हा भगवंतच संपूर्ण सगळे गोपाळ झाला आणि गाई गाई गुरं झाला. त्याचे खरे जे होते गोपाळ तो घेऊन गेला ब्रह्मदेव, पण इथे भगवंतानी सगळ्यांचं रूप घेतलं. आणि जशा गायी होत्या तशाच, जसे गोपाळ तसेच, जशी वासरं होती तशीच वासरं, भगवंतानी सगळ्यांचं रूप घेतलं. ते का घेतलं वगैरे आपण परवाच्या प्रवचनामध्ये बघू. तर भगवंत सगळ्यामध्ये नटलेला आहे. त्याच्यामुळे भगवंताच्या पुढे काही नाहीच आहे. बियॉन्ड गॉड नथिंग इज देअर. सगळीकडे भगवंत भरलेला आहे. त्याला व्यापकत्व म्हणतात. व्यापकत्व हे भगवंताचे गुण आहे. म्हणून निर्मम हा निरंकार. निर्मम का? कारण मम मीचपणा नाही, त्याच्यामुळे निर्मम. माझं मी आणि माझं ही भावनाच नाही. मी माझे ऐसे विसरली आठवण. मीच नाही तर माझं काय असणार? ममता कशाची करणार? माझं मला कशाला म्हणणार? जे माझं म्हणतो तो मीच आहे. त्याच्यामुळे माझं पण राहायचं. निर्ममा, निरंकार. अहंकार कसला करणार? अहंकार करण्यासाठी दुसऱ्याचा अहंकार करणार ना. कुठल्या तरी वस्तूचा अहंकार, धनाचा अहंकार करणार, ज्ञानाचा अहंकार करणार, सत्तेचा अहंकार करणार. अरे सत्ता मीच आहे, सत्तामय मीच आहे, धन मीच आहे, तर मी अहंकार कोणाचा करणार? अहंकार करण्याला शिल्लकच राहत नाही ना, द्वैतच राहत नाही, दुसरेपणाच राहत नाही, तर अहंकार कुठून असणार? ही संतांची स्थिती आहे. हे भगवंताचे गुण, तेच संतांचे गुण आहेत. निर्ममा, निरंकार, सम दुःख सुख क्षमी. दुःख सुख हे नाहीच ना. कसलं सुख आणि कसलं दुःख? कोणाकडून दुःख होणार? दुःख कोणाकडनं होणार? दुःख देणारा कोणतरी पाहिजे ना. मारणारा बंबाजी वेगळा दिसेल तेव्हा दुःख होईल ना. काट्याच्या झोडपाने झोडपणारा बंबाजी वेगळा दिसेल तेव्हा त्याच्याकडनं दुःख होईल, नाही तर दुःख कसं होणार? अंगावर थुंकणारा यवन हा वेगळा दिसत असेल तर त्याचं दुःख होईल ना, तर त्याचा राग येईल ना. तो वेगळा दिसतच नाही, तो मीच आहे, व्यापक आहे ना. व्यापकता प्राप्त झाली. व्यापक, सर्व व्यापक असल्यानंतर, सर्व विश्वामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये व्यापक असल्यानंतर कोण कोणावर थुंकणार? कोण कोणाला मारणार? ही भावनाच नाही आहे. समदुःख सुख क्षमी. सगळं दुःख आणि सगळं सम झालं, सुख दुःख सम झालं. सुख पण नाही, दुःख पण नाही. मी सुखमयच आहे, सुखाचा सागर आहे. सर्व सुखाचे सागर बाप रखमादेवीवर. सर्व सुखाचा सागर. म्हणून तर सुख जर पाहिजे असेल आयुष्यामध्ये, संसारामध्ये सुख शोधायचं असेल तर देवाला शोधा. म्हणून देवाची प्राप्ती करा, मग सुखच सुख. बाकी जी सुख असतात ती विषयाची, ती नाशिवंत सुख आहेत. ती नाशिवंत आहेत ना. विषयाचं सुख आहे ते क्षणापुरतं आहे, तेवढ्या पुरतच आहे. ते नाश पावणार आहे, ते टिकणारं नाही आहे, निरंतर नाही आहे. आपल्याला जे हवं आहे ते निरंतर. असं कोणाला वाटतं का मला 2 दिवस सुख मिळावं नंतर दुःख व्हावं, असं कोणाला वाटतं का? मला 1 महिना सुख मिळावं नंतर देवा मला दुःख दे, असं कोण म्हणतं का? नाही म्हणत. प्रत्येकाला अपेक्षा आहे का माझ्या आयुष्यामध्ये सुखच सुख असावं, दुःख येऊच नाही, दुःखाचा लवलेश नसावा, असं प्रत्येकाला वाटतं ना. प्रत्येक जण प्रयत्न करतो तर काय, मला आयुष्यभर सुखाने राहायचंय म्हणून प्रयत्न करतो. अरे सुखाने राहायचंय पण ते तुझ्या शक्तीने नाही राहू शकणार. तू भले तुझी इच्छा फार असेल, तुला स्वर्गात राहायचंय, स्वर्गातली सुख भोगायची, सगळं ठीक आहे, पण तुझी तेवढी आहे का? पात्रता आहे का? तुझ्याकडे तेवढी शक्ती आहे का? नाही. मग हे देणारा कोण आहे? तर तो भगवंत आहे. सुखाचा सागर एकच आहे, बाप रखमा देवीवर, सर्व सुखाचा सागर. जनी म्हणे शारंग धर, सर्व सुखाचा सागर जनी म्हणे शारंग धर. असा तो एकच सुखाचा सागर आहे. आणि म्हणून तर आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत ना. भक्ती करायची आहे का भगवत प्राप्ती करायची आहे, कशासाठी करायची? केवळ त्या सुखाच्या प्राप्तीसाठी, त्याच्या सुखाच्या प्राप्तीसाठी. आणि म्हणून हे संतांचं जर संतपद जर मिळवायचं असेल तर त्यालाही परीक्षा आहेत. संत कोणालाही लगेच बनता येत नाही.
संत बनण्यासाठी सुद्धा पायरी पायरीने संतपद येतं. जे आपल्याला संत बनायचं असेल आपण बनू शकतो. आपण संतांपर्यंत, जे संत झाले ते माणूसच होती. अरे तुळशीदास तर श्रीलंपट होते. तुळशीदासांचं पत्नी फार सुंदर होती. ते क्षणाचा सुद्धा विरह त्यांना सहन होत नव्हता. तुळशीदास जे संत होते त्यांना क्षणाचा सुद्धा पत्नीचा विरह सहन होत नव्हता. एवढी सुंदर पत्नी होती त्यांची. म्हणून ते रात्रंदिवस त्या पत्नीच्या बरोबर असायचे. एक दिवस असं झालं का हे तुळशीदास कामानिमित्त घराच्या बाहेर गेले होते. आणि कामानिमित्त घराच्या बाहेर गेल्यानंतर अचानक त्यांच्या माहेरून, पत्नीच्या माहेरून एक माणूस आला निरोप घेऊन, तर तुमच्या वडिलांची म्हणजे ही तब्येत फार बिकट आहे का, अतिशय सिरियस आहेत आणि म्हणून तुम्हाला लगेच बोलवलं. आता तुळशीदास घरात नव्हते, वडिलांची तब्येत एकदम सिरियस आहे आणि मग अशा वेळेला जायला पाहिजे. मग काय करणार? त्या बिचारीने म्हणजे सासू सासऱ्यांची परवानगी घेतली आणि त्या माहेरी गेल्या. निरोप मिळाल्यानंतर त्या माहेरी गेल्या. सासू सासऱ्यांनी सांगितलं जा, वडिलांची तब्येत ठीक नसेल तर तू जायलाच पाहिजे तुला, जे तुझं कर्तव्य आहे वगैरे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी आनंदाने त्याला होकार दिला किंवा परवानगी दिली आणि त्या गेल्या, माहेरी गेल्या. आणि हे काय तुळशीदासाला माहित नाही, तोपर्यंत त्या गेल्यानंतर ते हे घरी आले तुळशीदास. आता हे कधीच पत्नीशिवाय राहिले नव्हते. ते यांना घरी पत्नी नाही, आईला विचारतात, वडिलांना विचारतात. त्यामुळे ती माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर हे बेचैन आहे ना, जेवण पण गोड लागत नाही. रात्री झोपल्यानंतर मुसळधार पाऊस पडतोय, नदीला पूर आलाय, तरी हे रात्री 12 नंतर घरी म्हणजे निघाले कशासाठी? तर पत्नीला भेटायला सासूरवाडीला जायला निघाले. मध्ये नदीला पूर आलाय, त्या पुरातून पोहून पलीकडे गेले, घराजवळ गेले, जे सासूरवाडीच्या घराजवळ गेले तर तिथे पाऊस पडतोय आणि त्यांच्या खिडकी, जी बेडरूम होती जिथे झोपलेली असेल पत्नी, त्या बेडरूमला एक सर्प लटकत होता. पावसामुळे सर्प एक असा त्या खिडकीजवळ लटकत होता. त्या सर्पाला धरून त्या खिडकीवर गेले आणि त्या खिडकीतून आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्या पत्नीने बघितलं आणि ती आश्चर्यचकित झाली. म्हणाली तुम्ही कसे आलात? एवढा पाऊस पडतो, नदीला पूर आलाय, कसे आलात? तर म्हणाल मी आलो, पोहून आलो. वरती कसे आलात? तर म्हणेल तिथे दोर होता, तो दोर पकडून आलो. अहो इथं दोर कुठला? बघतात तर तो सर्प होता. म्हणजे एवढे आसक्त होते पत्नीशी. पण तेव्हा त्या पत्नीने त्यांना उपदेश केला त्यांच्या. हे सगळं बघितल्यानंतर ते म्हणाले एवढं माझ्यावर प्रेम करता, एवढं प्रेम जर तुम्ही भगवंतावर केलं तर भगवंत साक्षात सगुण रूपात तुमच्या समोर उभा राहील म्हणाले. एवढं प्रेम जर तुम्ही भगवंतावर केलं तर बस एकच वाक्य, मैने पाया प्रेम रस पत्नी के उपदेश. तुलसीदास म्हणतात मैने पाया प्रेम रस म्हणजे भगवंताचा आनंद, पत्नी के उपदेश, पत्नीने मला उपदेश केला. एकच वाक्य ऐकलं पत्नीचं आणि बस तिथून कलाटणी मिळाली आयुष्याला आणि भगवंताच्या पाठी लागली. आणि एवढे श्रेष्ठ संत झाले का 1 कोटी रामायण दिलं त्यांनी. एवढे श्रेष्ठ संत झाले. म्हणजे हे म्हणजे सगळे संत हे आपल्यासारखेच होते. सांगायचा उद्देश एवढा होता का सगळे संत हे माणसासारखेच होते. त्यांनाही सगळे रागद्वेष होते, त्यांनाही काम क्रोध होते, सगळं होतं. पण त्यांनी निश्चय केला, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केल्यानंतर भगवंत त्याच्या निश्चयाचा पाठीराखा असतो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, पूर्ण करी सर्व मनोरथ. जर सत्य संकल्प असेल, चांगल्या गोष्टी जर आपण संकल्प केला, विचार केला, चांगलं म्हणजे काय तर निस्वार्थी, निर्ममा, निरंकारा, जे दुसऱ्याच्या भल्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो किंवा निश्चय करतो तेव्हा भगवंताची त्याला साथ असते. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी जेव्हा आपण निश्चय करतो तेव्हा त्याला भगवंताची साथ असते आणि तो आपला निश्चय तडीच जातो, जो पूर्ण होतो. पूर्ण वय करण्याची जबाबदारी भगवंत घेतो. का? कारण त्याच्यात निर्ममत्व असतं, हे महत्वाचं आहे. माझं काही नसतं, माझं त्याच्यात भलंच नाही ना. मी जो प्रयत्न करतो, मी जो काय अट्टहास करतो, तो दुसऱ्याला सुख व्हावं म्हणून, दुसऱ्याच्या आनंदासाठी, दुसऱ्याच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी माझा निश्चय आहे. मग अशा निश्चयाची सत्य संकल्प जर असेल तर भगवंताची साथ, सत्य संकल्पाचा दाता नारायण असं वाटलं. आणि म्हणून हे जे काय संत जे आले ते पण संत सुद्धा माणसासारखेच होते. म्हणून या संत पद प्राप्त करण्यासाठी 4 अवस्था असतात.
म्हणजे आपण खरं तर श्लोकावर बोलतो, पण मध्ये मध्ये आला संदर्भ म्हणून मी तेही सांगून जातो का संत बनण्यासाठी काय आहे. 4 गोष्टी आहेत, 4 पायऱ्या आहेत. बघा 4 अवस्था आहेत. एक पहिली जी अवस्था त्याला बद्ध अवस्था म्हणतात. बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध अशा 4 अवस्था आहेत. एक 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 करून या अवस्थेला जायचं असतं. बद्ध म्हणजे तुम्ही आम्ही, बद्ध म्हणजे मायाबद्ध, मायेने जी बद्ध आहे त्याला बद्ध म्हणतो. म्हणजे मायेमध्ये जे अडकलेले आहेत त्याला बद्ध म्हणतात. जे विषयामध्ये अडकलेले त्याला बद्ध म्हणतात. जो माणूस संसारामध्ये अडकलेला आहे, संसाराशिवाय दुसरं काही सुचत नाही, त्याला बद्ध म्हणतात. जे संसारातले विषय, ते या संसारातल्या विषयाचाच भोग घेणं एवढंच आपलं कर्तव्य समजतो, त्याला बद्ध म्हणतात. त्याला जड जीव म्हणतात, त्याला अज्ञानी म्हणतात, त्याला अविद्या म्हणतात. ते हे सगळं हे जे काय जे अविद्या अज्ञान वगैरे वापरतात ते जड जीवांसाठी वापरतात. ते हे जड जीव म्हणजे संसाराच्या सुखांना भुललेले, त्याच्यातच रममान झालेले, त्याच्यातच रत झालेले, त्याला जड जीव असं म्हणतात. आणि तुमच्या आमच्यासारखे ज्यांना इच्छा झाली का भक्ती करावी, पण नुसती इच्छा पण चालत नाही. जे भगवंताकडे वळलो आता आपण, जे त्या बद्धपणातनं आपल्याला मार्ग सापडलाय आणि त्या मार्गाला आपण लागलो, पण त्याला मुमुक्षु म्हणतात. म्हणजे तीव्र इच्छा, नुसती इच्छा नाही, तीव्र इच्छा भगवत प्राप्तीची, ज्याला तीव्र इच्छा आणि ज्याला संपूर्ण विषयाचा, संसारातल्या विषयाचा वीट आला, ज्याचं वैराग्य प्राप्त झालं आणि भगवंताच्या प्राप्तीची तीव्र इच्छा प्राप्त झाली, त्याला मुमुक्षु म्हणतात. त्याला मुमुक्षु म्हणतात. नाथ महाराज वर्णन करताना म्हणतात, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा, अंकित होईन साधू संतांचा म्हणे तो मुमुक्षु. मुमुक्षुची व्याख्या करताना म्हणतात का स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, प्रपंचामध्ये जे काय आपले स्वार्थ आहेत, माझं 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 माझं, हे माझं ते माझं, घर माझं, गाडी माझी, हा बंगला माझा, हे काय जे काय सगळं चाललेलं आहे, घड्याळ माझं, काय काय सगळं जे काय घरात आहे ते माझं आहे. ते हे माझं 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 याचा वीट, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, ते हे सगळं याचा वीट वैराग्य, स्वार्थ सांडूनी प्रपंचाचा, हव्यास धरला परमार्थाचा. हव्यास, हव्यास याला म्हणतात का त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही, त्यावेळेला हव्यास. मग आपण म्हणतो ना का त्यांनी त्याचा हव्यास धरलाय. हव्यास धरलाय म्हणजे काय, त्याच्याशिवाय त्याला काय नाही. औषध न लगे बस. औषध न लगे, औषध नल म्हणजे नलाशिवाय दुसरं औषध नाही, तसं हव्यास, हव्यास धरला परमार्थाचा, भक्तीचा हव्यास धरला, म्हणजे देवाच्या भक्तीशिवाय दुसरं काही सुचत नाही, असं जेव्हा आपली मनाची अवस्था होते तेव्हा. आणि अंकित होईन साधू संतांचा. आता मी माझं राहिलं नाही, माझ्या आपतेष्टांचा राहिलो नाही, मी कोणाचा झालो, तुम्ही संतांचा झालो, संतांचा पाईक झालो, संतांचा दास, माझं दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा. हे देवाला प्रार्थना करतात का मला त्यांचा दास बनव, संत दासांच्या दासांचा, संतांचे जे दास आहेत त्यांचा दास बनव, त्यांचा सेवक बनव. हव्यास अंकित होईन साधू संचनांचा, म्हणजे साधू संचनांना विकला गेलो होता, सज्जनांचाच झालो मी, असा म्हणजे असा ज्याने हव्यास धरला, म्हणजे देवाशिवाय दुसरं काय दिसत नाही, आणि संतांना सगळं वाहून घेतलं, तन मन धन सगळं संतांना अर्पण करून घेतलं, म्हणे तो मुमुक्षु. नाथ महाराज म्हणतात त्याला मुमुक्षु म्हणा. अशी अवस्था ज्याला प्राप्त झाली, जे संसाराचं कंप्लीट वीट, संसाराच्या विषय भोगाचं संपूर्ण वैराग्य, माझं काही राहिलं नाही, आणि परमार्थाचा हव्यास, चित्तामध्ये परमार्थाशिवाय दुसरं काही सुचत नाही, देवाशिवाय दुसरं काही सुचत नाही, देवच सगळं चित्तामध्ये परिपूर्ण भरला, आणि मी संत सज्जनांना वाहून घेतलं, तन मन धनाने मी त्यांना अर्पण केलं, अशी जेव्हा अवस्था प्राप्त होते त्याला मुमुक्षु म्हटले. दुसरी पायरी किती कठीण आहे विचार करा. म्हणजे आपण मुमुक्षु सुद्धा नाही, आपण बद्धच आहोत. आपली जी अवस्था आहे, म्हणजे आपण काय, बरेच लोक सगळे काय पदव्या लावून घेतात, हरिभक्त परायण, काय रामायणाचार्य वगैरे 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 काय काय, ते ह्या कसल्या पदव्या आहेत. जर आपल्याला मोक्षू सुद्धा म्हणता येत नाही तर ह्या पदव्या कसल्या आहेत. हरिभक्त परायण याचा अर्थ हरीच्या भक्तीमध्ये पारंगत, त्याला परायण म्हणतात. पारायण कशाला म्हणतात, जो पारंगत, पारंगत म्हणजे त्याला परिपूर्ण झाला, त्याला पारंगत म्हणतात, त्याला परायण म्हणतात. मग हरिभक्तीमध्ये परायण, नुसती टोपी घातली आणि गंधवटी लावली म्हणजे परायण नाही. तर आपण मुमुक्षूच्या पदाला पण जाऊ शकत नाही, एवढं कठीण आहे. परमार्थ फार कठीण आहे, बघितलं तर सोपा आहे. सोपा यशासाठी आहे,
का बस भगवंतमय होऊन जायचं. भगवंताशिवाय दुसरं चिंतन ठेवायचं नाही मनामध्ये. संपूर्ण रात्रंदिवस अहोरात्र भगवंताचं चिंतन. असं जर केलं तर सोपं आहे. बस एवढंच करायचं आहे. म्हणजे तुकाराम महाराज त्याचं वर्णन करताना म्हणतात, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता तीर फाटे. बोल बोलता सोपे म्हणजे परमार्थाचे बोल बोलताना फार सोपं वाटतात. एवढंच करायचंय, सगळं बस अर्पण करायचंय देवाला. बस भगवंताशिवाय दुसरं काय ठेवायचं नाही, दुसरा विचारच करायचा नाही. एवढं काय करायला सोपं आहे. बोल बोलता वाटे सोपे, पण करायला गेलो तर करणी करता तीर फाटे, तुकाराम महाराज म्हणतात. एवढं सोपं नाही आहे. अरे मुमुक्षू होणं सुद्धा कठीण आहे, तेवढं सुद्धा आपल्याला जमणं मुश्किल आहे. अशी दुसरी पायरी जी आहे ती मुमुक्ष, तिसरी साधक. साधकाचं वर्णन करताना तुकाराम महाराजांचा अभंग आहे, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास, उदास म्हणजे सर्व त्याग, सर्वासाठी उदासपणा मनामध्ये, कसलीच आवड राहत नाही, त्याला उदास म्हणतात. काहीच राहत, मला काहीच कशाचीच आवड नाही, फक्त भगवंताची आवड. चित्तामध्ये भगवंताशिवाय दुसऱ्या कशाचीच आवड राहत नाही, त्याला उदास म्हणतात. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. उपाधी म्हणजे चित्तामध्ये दुसरा कुठला विचार असता कामा नये. उपाधी म्हणजे आपण सगळे हे जे काय आहेत ना घरा, म्हणजे सगळा पसारा जमा केलेला आहे ना, त्या उपाधी आहेत. मी हा आहे, मी तो आहे, माझं हे आहे, माझं ते आहे, हे सगळ्या उपाधी आहे. उपाधी नसावी अंतर्बाह्य म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा विचार आतमध्ये पण नको आणि बाहेर पण नको, असं. उपाधी नसावी अंतर्बाह्य. साधकाची दशा उदास असावी, सगळ्याचा त्याग वीट, आणि उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुप्यता काय निद्रेसी जिनावे, भोजन करावे परिमित. निद्रेवरच कंट्रोल असला पाहिजे. 6 तास किंवा 5 तास पाहिजे, ते 5 तासच झोपायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त झोपू नये. 6 तास किंवा कमीत कमी शरीराला जेवढी गरज आहे, कारण शरीर तर आपल्याला चालवायचं आहे, शरीराने साधन करायचं आहे, त्याच्यामुळे शरीराचं रक्षण करायचंच आहे. म्हणून शरीराला गरज आहे तेवढीच साधना असावी, तेवढीच झोप असावी. उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुप्यता काय निद्रेसी जिनावे, भोजन करावे परिमित. भोजन किती असावं, पक्वान्न मिळाले म्हणजे आपलं पोट टरटर होईपर्यंत जेवलं असं नाही. शरीराला गरज आहे तेवढंच जेवा. शरीर चालवण्यासाठी जेवढं गरज आहे तेवढंच करा. जास्त झालं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला का तो नाशच करतो, तो त्रासच देणार. असं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करा, कुठल्याही गोष्टीचं जास्त प्रमाणापेक्षा जास्त झाल्यानंतर ते त्रासदायकच असतं. साधी गोष्ट आहे. म्हणून कुठेही जास्त असं नाही. जास्त जेवण झालं तर तो अपचन होणारच. जास्त पैसा झाला तर तो वाम मार्गाला घेऊन जाणारच, तो त्रासदायकच होणार. जास्त शक्ती झाली तर तो अनाठाई जाणारच. उगाच कोणाला तरी दमदाटी देत बसणार, कारण जास्त शक्ती झाली, प्रमाणापेक्षा जास्त झालं. जिथे अतिरेक होतो तिथे त्रास आहे, तिथे दुःख आहे. म्हणून भोजन असा म्हणजे लोलुपता काय निद्रेशी जिनावे, भोजन असावे परिमित. परिमित म्हणजे कमीत कमी जेवण, गरजेपुरतं जेवण असावं. लोकांती एकांती प्राण गेल्या अंती, श्रेयशी भाषण करू नये. जे लोकांमध्ये किंवा एकांतात सुद्धा श्रेयशी भाषण करू नये. परमार्थामध्ये दोनच गोष्टी, वर्ज वर्ज पथ्य काय येतं, दोनच सांगितले, परधन पर नारी, हे दोन वर्ज्य तत्व आहेत, वर्ज्य पथ्य आहेत. आणि सेव्य पथ्य कुठली आहेत, तर संत समागम आणि भगवंताचं नाम, ही सेव्य आहेत. ही पथ्य पाळायला पाहिजेत परमार्थामध्ये. दोनच पथ्य सांगितली, काय, परदारा आणि परद्रव्य आणि परनारी. परद्रव्याची अभिलाषा ठेवू नका आणि परनारीकडे वाईट दृष्टीने बघू नका. बस ही दोन पथ्य, ही परमार्थातली पहिली दोन पथ्य आहेत. आणि दोन पथ्य ही वर्ज्य पथ्य आहेत. आणि सेव्य पथ्य कुठली, स्वीकारणाऱ्यासारखी पथ्य कुठली आहे, तर संतांचा समागम करावा आणि भगवंताचं नामस्मरण करावं, ही सेव्य पथ्य आहेत. बस दोनच गोष्टीने आपला उद्धार होणार आहे. संतांचा समागम आणि भगवंताचं नामस्मरण, या दोनच गोष्टी कराव्या. अजून दुसरं काही करू नये. अजून दुसरं करू नये म्हणजे नित्यकर्म करावी. कर्तव्य तर आहेच, कर्तव्यापासून च्युत होऊन चालत नाही.
कर्तव्य तर आहेच, कर्तव्य तर करायलाच पाहिजे, पण कर्तव्य करता करताच भगवंताचं नामस्मरण करता येतं. तुकाराम महाराज म्हणतात, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, काम करता करताच भगवंताचं नाम मनामध्ये घ्या. का हाताने काम भगवंताचं नाम घ्यायला लागत नाही, पायाने घ्यायला लागत नाही, डोळ्याने घ्यायला लागत नाही. अरे ते मनाने घ्यायचंय. भगवंताची भक्ती मनाने करायची आहे. तर मन काय करतंय? मन तर फ्री असतं ना काम करताना. आणि त्या मनाला सवय लागली तर त्याच्याकडे लक्षही द्यायला लागत नाही, ते आपोआप उमटतं आतमध्ये. आतमध्ये त्याचा उच्चार होत राहतो. तुकाराम महाराज म्हणतात ना, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. मना लागले छंद गोविंद गोविंद, मना गोविंद गोविंद मना लागले या छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. असा छंद लागला पाहिजे मनाला. असा जेव्हा छंद लागतं तेव्हा आठवण करावी लागत नाही. मग अनावर माझी मज झाली अनावर वाचा. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मी प्रयत्न करतो का मी थांबावं, पण माझी वाचा थांबत नाही, अनावर झाली, मला आवरता येत नाही. छंद या नामाचा घेतला असे. काय झाला? गोविंद गोविंद मनाला गेले या छंद. त्या तुकाराम महाराजांच्या मनाला गोविंदाचा छंद लागला, आणि तो छंद एवढा लागला का त्यांची वाचा त्यांना अनावर झाली. त्यांना इच्छा आहे का मी थांबावं, पण थांबत नाही, ते आपोआप चालू राहतं. असा छंद लागला पाहिजे. असा सेव्य पथ्य, संतांचा समागम आणि नामस्मरण, असा नामाचा छंद लागला पाहिजे. कर्तव्य करता 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 करताच राहा. काम करता करता भगवंताचं नामस्मरण. असं नाही का देवासमोर डोळे मिटून बसलं पाहिजे, तास तास 2 तास ध्यान केलं पाहिजे, असं काही नाही. ते तर कराच, वेळ असेल तर मिळालं तर कराच, करू नये असं नाही, तेही पाहिजे. पण जर काम असेल, वेळ मिळत नसेल, तर काम करता करता सुद्धा देवाची भक्ती करता येते. हाताने काम करत असतो तेव्हा मनाने देवाचं नाम घ्यायला काय करतं? सगळ्याच कामामध्ये मनाचं गरज लागत नाही. भांडी घासायची असतील तर भांडी घासताना का देवाचं नाव घेता येत नाही का? घेता येतं ना. स्वयंपाक करताना देवाचं नाव घेता येत नाही का? घेता येतं ना. अरे इकडून तिकडे काय वस्तू फिरवायच्या असतील तर त्या काय फिरवताना देवाचं नाव घेता येत नाही? कित्येक अशी कामं आहेत. जे बुद्धीचं काम आहे तिथेच मनाची एकाग्रता लागते. पण ते असेल तेव्हा नको ना. पण तेही करता येतं. आपल्याला एक नाही 4 वाचा दिल्यात भगवंतानी, 4. वैखरी, मध्यमा, पश्चंती आणि परा, अशा 4 वाचा आहेत. वैखरी म्हणजे असे आपण बोलतो ते, आता मी जोराने बोलतो, आवाज येतो, त्याला वैखरी म्हणतात. मध्यमा म्हणजे मनातल्या मनात बोलणं, कंठातल्या कंठात उच्चार करणं, त्याला मध्यमा म्हणतात. पश्चंती म्हणजे हृदयापासून, इथून आवाज निघतो, हृदयातून आवाज निघतो, त्याला पश्चंती म्हणतात. आणि परा म्हणजे बेबीच्या देठापासून जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला परावाणी म्हणतात. अशा 4 वाण्या आहेत. तर ह्या प्रत्येक वाणीतनं वेगवेगळा आपण आवाज करू शकतो, वेगवेगळा आपण उच्चार करू शकतो. जर साधना केली तर प्रत्येक वाणीतनं वेगवेगळा आवाज करतात. म्हणजे एका वाणीने जर ऑफिसचं काम करू शकत असतो तर आपली परावाणी किंवा पश्चंती वाणी भगवंताचं नामस्मरण करू शकतो. हे साध्य होतं. संतांनी करून दाखवलं. साधना असेल तर हे करता येतं, असं नाही त्या करता येत नाही, करता येतं. तर असं साधकाची लोकांती एकांती श्रेयशी भाषण करू नये. प्राण गेल्या जाण श्रेयशी भाषण करू नये. प्राण गेला तरी करू नये. कारण स्त्रीचं असं हे सांगितलंय, मोह सांगितलंय का कबीर म्हणतात, नागिन से नारी बुरी. कबीर म्हणतात, नागिन से नारी बुरी, हात लगे कट जाए. नागिन से नारी बुरी, हात लगे कट जाए. म्हणजे नागिन जी असते तिचा जर धक्का लागला, स्पर्श केला तर ती कट जाय म्हणजे चावते. पण नारीचा गुण असं सांगितलंय, देखत लहरी आ जाए. म्हणजे नुसतं बघितलं तरी मन विचलित होतं, नुसतं बघितलं तरी. पुढे म्हणतात, नारी की छाया पडत अंधा होय भुजंग, क्या कहू हाल उस नर का, जो नीत नारी संग. जे नारीचं नुसती आठवण, छाया पडत म्हणजे आठवण आली किंवा जवळ जरा बघितली तरी अंधा होय भुजंग म्हणजे वेडा होतो, त्या नागिनीच्या पाठी वेडा होतो. मग क्या कहू हाल उस नार का, म्हणजे तुमचं आमचे कबीर म्हणतात, जो नीत नारी संग, 24 तास जो नारी बरोबर असतो त्याचं काय हाल सांगावं.
त्याची काय हालत असणार. ते सर्वात मोठी बाधा करणारे हे आहे. हे म्हणून लोक म्हणजे संन्यास घेतात किंवा घर सोडून बाहेर जातात, त्याचं कारण हे आहे. पण ते नुसतं घर सोडून जाणार नाही ना, ते मनातनं गेलं पाहिजे. घरच सोडायला पाहिजे असं काय नाही. मनात त्याची आसक्ती संपली पाहिजे. मनात मध्ये जे काय प्रेम असतं, आसक्ती असते, ती आसक्ती संपली पाहिजे. असं नाही याचा अर्थ म्हणजे पत्नीचा त्याग करावा. अरे नाथ महाराजांची पत्नी होती, तुकाराम महाराजांना 2-2 पत्न्या होत्या. त्यांनी त्यांनी नाही त्याग केला. गुंडे महाराजांना पत्नी होती, त्यांनी त्याग नाही केला. फक्त काय केलं, ते जे काय प्रेम असतं, आसक्ती असते, ती आसक्ती काढून भगवंतावर लावा. संसारी कसं जेविका पद्म, कसे संसारी असावं तर जेविका पद्मपत्र जलात. मग मी संसारी असं न वर्तत, जेविका पद्मपत्र जला आत. पद्मपत्र म्हणजे कमळाचं पान. कमळाचं पान जला आत म्हणजे पाण्यामध्ये कसं असतं, पाण्यात राहून पाण्याच्या वर असतं. ज्या तलावामध्ये कमळ असतात तिथं जर बघितलं तर कमळाची पानं सगळी पाण्यावर पसरलेली असतात, वरती असतात, पाण्यात नसतात. तसं संसारात असं म्हणजे संत म्हणतात तसं संसारात असावं. म्हणजे संसारात असून संसाराच्या बाहेर, असं कमळाच्या पाण्यासारखं, पाण्यात असून कमळाच्या पानासारखं, पाण्यात असून पाण्याच्या वर, पाण्याच्या बाहेर, तसं संसारात माणसाने असावं. म्हणजे संसारात राहून संसाराच्या बाहेर. तर कसं म्हणजे मन तिकडे गुंतून का, मनाची आसक्ती संसारात असता कामा नये. मन फक्त भगवंताकडे असलं पाहिजे. त्याला साधक म्हटलंय. लोकांती एकांती श्रेयशी भाषण बोलू नये. एकांती लोकांती श्रेयशी भाषण प्राण गेल्या जाण करू नये. आणि मग दुसरं काय, संघ सज्जनाचा उच्चार नामाचा घोष कीर्तनाचा हरनिशी. बघा काय करायला पाहिजे त्यांनी, साधकाचं काय नित्यकर्म काय असावं तर संघ सज्जनाचा, संतांची संगती करावी. घोष कीर्तनाचा, संत संगनाचा, सज्जनाचा उच्चार नामाचा, घोष कीर्तनाचा अहर्निशी. उच्चार मुखामध्ये नामाशिवाय दुसरा उच्चार असू नये. बोलणे ते नाही आता देवाविना काही. घोष कीर्तनाचा, कीर्तन म्हणजेच भगवंताचं नामस्मरण. घोष कीर्तनाचा अहर्निशी, अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस, रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा ध्यास, त्याला साधक म्हणतात. तुका म्हणे ऐसा साधनी जो राहे, तोच कृपा पाहे, तोची ज्ञान पाहे हरिकृपा. तुकाराम महाराज म्हणतात, ऐशा साधनी जोर आहे, हे सगळं जो करणारा काय, उपाधी नसावी अंतर्बाह्य. लोलुप्यता काय, निद्रेशी जिनावे. महत्व म्हणजे लिमिटेड झोप, लिमिटेड खाणं, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, असं युक्त आहार विहार. तर लिमिटेड, गरजेपुरतं जेवण, गरजेपुरती झोप, स्त्रियाशी प्राण गेल्या जाण स्त्रियेशी भाषण करू नये, संचनाचा संघ, उच्चार नामाचा आणि घोष कीर्तनाचा हरनिशी. ही साधनं जो करतो त्याला साधक म्हटलंय. त्याला साधक म्हटलंय. मुमुक्षु नंतर साधक. आणि अशी जेव्हा साधना करतो तेव्हा शेवटची पायरी, चौथी पायरी, ग्रॅज्युएट सिद्ध, तेव्हा तो संत पदाला जातो, तेव्हा तो संत पदाला येतो, तेव्हा तो मोक्ष पदाला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा पायऱ्या पायऱ्याने जर संत व्हायचं असेल तर अशा पायऱ्या पायऱ्याने जायला पाहिजे. म्हणजे हे जी काय साधना आहे, हे जी काय लक्षणं संतांची सांगितली आहेत, ही लक्षणं आपल्यामध्ये भानवायला पाहिजेत. म्हणून गीतेमध्ये सांगितले, आपले ते श्लोक राहिले, बघूया जमलं तर पुढच्या वेळेला करू आपण. अद्वेष्टा सर्व भूतानां मैत्री करुणा एवच, निर्ममः निरंकार. हे सगळं सांगितलं हे तेच आहे त्या श्लोकामध्ये. निर्ममः निरंकार, सुख समसुख, सुख दुःख समसमी. निर्ममः म्हणजे ममत्व नाही, माझं काहीच नाही, ममत्व नाही. निरंकारी, अहंकार नाही. अहंकार तर देवाला सहनच होत नाही. पण तो करणार का, म्हणजे जर अद्वैत झालो, संत जर असतो तेव्हा अद्वैतात असतात ते. अद्वैत म्हणजे दुसरं काहीच नाही, म्हणजे आपल्याशिवाय, म्हणजे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही, देवाशिवाय दुसरं काही नाही, सगळं व्यापकत्व येतं. म्हणून ते निर्ममत्व असतात, निरहंकारी असतात आणि सम दुःख सुख क्षमी, दुःख सुखात सम असतात. त्यांना काही विचलित होत नाही, मन जरा सुद्धा विचलित नाही, थोडं सुद्धा विचलित, कुठल्याही विचाराने, दुःखाने, संकटाने जरा सुद्धा विचलित होत नाही. कारण त्यांना माहित आहे संकट आलं तर काय होणार, दुःख आलं तर काय होणार, देहाचा त्याग.
हे जे दुःख होईल संकटाचं किंवा जे कसलं ते देहाला होईल, मला काय होणार? मी तर चिरंजीव आहे, अनादि आहे, आत्मा तर अनादि आहे. अनादित्वात निर्गुणात्वात परमात्मा अयम अव्यय, अव्यय, व्यय नाही, नाश नाही. शरीरस्थापी कौंतेय न करोती न लिप्यते. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले अनादित्वात निर्गुणत्वात, निर्गुण असा भगवंत आहे. आणि अनादित्वात म्हणजे आधी नाही, त्याला प्रारंभ कधी भगवंताचा माहित नाही, अनादि काळापासून आहे. अनादित्वात निर्गुणात्मा परमात्मा अयम अव्यय, अविनाशी परमात्मा असा हा परमात्मा आहे. कुठे आहे? हृदयस्थापी कौंतेय, आपल्या हृदयामध्ये असा परमात्मा अव्यय, ज्याला अविनाशी असा परमात्मा अनादि काळापासून आपल्या शरीरामध्ये असा आहे. शरीरस्थापी कौंतेय, आणि काय करतो? न करोती न लिप्यते, काहीच करत नाही, फक्त चेतन करतो. आपल्याला शक्ती देतो त्याची, बस दुसरं काहीच करत नाही. न लिप्यते, पाप पुण्याला स्पर्श सुद्धा करत नाही. म्हणून सम दुःख सुख क्षमी, जे दुःख सुखाचा काही फरक पडत नाही त्याच्यावर, असा आपण आत्मतत्वामध्ये आपण आहोत. ते आत्मतत्व म्हणजे दुसरं काय नाही, आपणच आहोत. ते ह्या आत्मतत्वापर्यंत आपल्याला जायचं आहे, आणि त्याच्यासाठी ह्या पायऱ्या आहेत, त्याच्यासाठीच आहे. दुसऱ्या श्लोकात म्हणतात संतुष्ट हा सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मयी अर्पित मनोबुद्धी यवमात भक्त समे प्रिया, असं म्हटलंय देवाने. भगवंतांनी सांगितलंय संतुष्ट हा सततम योगी. संतुष्ट म्हणजे समाधानी असतो, त्याला काहीच नको असतं, संसारातलं काहीच कमवायचं नसतं, काहीच घ्यायचं नसतं. नमे द्वेष नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु कश्चन. भगवंत सांगतात नमे पार्थ अस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु कश्चन. 3 लोकांमध्ये मला काहीच करायचं नाहीये, काहीच करायचं शिल्लक राहिलेलं नाही. नमे एक पार्थ अस्ति कर्तव्यम, मला कसलंच कर्म करायला राहिलंय, या 3 लोकांमध्ये मला काहीच करायचं नाही. त्रिषु लोकेषु कश्चन, असं म्हणजे भगवंतांनी सांगितलं. मला काहीच कर्म करायला काही नाहीच आहे, काय संसारात कर्म काय करणार, काय कमवणार? अरे मीच सर्व आहे, हे सर्वस्व मीच आहे. त्या सत्यभामेचा नाही का, सत्यभामेला अहंकार झाला होता, तर भगवंतानी तुला केली. नारदाने सांगितलं, नारदाला सत्यभामेने भगवंताला दान देऊन टाकलं. आता दान दिलं भगवंताला, आता भगवंत दास झाला नारदाचा. मग दास झाल्यानंतर तिला दुःख झाले, अरे भगवंताला गुलामी करायला लागते, दासत्व करायला लागतं, नारदाचं ऐकायला लागते. दुःख झालं तिला, मग मला परत द्या. परत कसं देणार? तर नारदाने सांगितलं शास्त्राप्रमाणे दिलेली वस्तू जर परत द्यायची असेल तर तेवढ्याच वजनाची दुसरी वस्तू द्यायला लागते. तर म्हणाले असा मार्ग असेल तर मी तुम्हाला काय नुसती वस्तू काय, तुम्हाला काय हवं ते देईन, सोनं नाणं हिरे माणकं काय हवं ते देईन. आणि त्यांनी तुला केली, आणि भगवंताला ती वजन करायला गेली. सत्यभामा अज्ञानी होती, बिचारीचं अज्ञान होतं, का भगवंताला मी तराजूत तोलीन, पण तो भगवंत अरे तो तराजूच तो आहे आणि तोलणारा तुझं सोनं नाणंच तो आहे, तर तो कसा का तोलला जाणार? प्रयत्न करते, सगळा खजिना रिकामा केला, पण ती का पारड वर जात नाही भगवंताचं. मग ते कशाने वर जातं? तर रुक्मिणीने नुसतं तुलसी पत्र ठेवलं, त्यांनी वर गेलं. त्याच्यातनं पत्रम पुष्पम फलम तोयम यो म्या भक्त्या प्रयच्छती, गीतेमध्ये सांगितलं भगवंतानी, मला जर जिंकायचं असेल तर यो म्या भक्त्या प्रयच्छती, मला प्रेम द्या, प्रेमाने माझं पारडे एकदम हलकं होऊन जातं. ह्या हिऱ्या माणक्याने सोन्याने तोलाला गेलात, सोन्याचा मुकुट देऊन तुम्हाला वाटेल का भगवंत माझ्यावर प्रसन्न होईल, असं नाही होत. देवानी सांगितलं, हे तुम्हा आम्हाला सांगितलं त्या लीलेतनं भगवंताच्या, हे तुम्हा आम्हाला हे हिला काय भगवंतानी आपल्या पत्नीला नाही सांगितलं का तिचं, हा नाही नाही सत्यभामा, त्या सत्यभामेला नाही, सत्यभामा ही प्रतिनिधी आहे, आणि त्या सत्यभामेच्या लीलेतनं तुम्हा आम्हाला सांगितलंय का भगवंताला तुम्ही सोन्यानी तोलू नका, हिऱ्या मानकानी तोलू नका. भगवंताला आपलासा करायचा असेल तर प्रेम द्या. देव प्रेमाचा भुकेला त्याचाच दुष्काळ तयाला. सगळं देतात पण प्रेम देत नाहीत, भाव देत नाहीत भगवंताला. जो पाहिजे ती वस्तू देत नाहीत, बाकी सगळं देतात. मोठा हार आणतील 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा,
सगळ्या कमळाच्या फुलांचा वगैरे वगैरे, गुलाबाच्या फुलांचा, सगळं देतील. पण तो अर्पण करताना मन अर्पण करत नाही. मन हे तुलसी अर्पुनी ऋषिकेशी, मन अर्पण करा. मन हे सेवंती अर्पुनी भगवंती, मन हे केवडा अर्पुनी भगवंता. हे मन भगवंताला द्या. भगवंताला मन पाहिजे, मनातलं प्रेम पाहिजे, मनातली आसक्ती पाहिजे, मनातली श्रद्धा पाहिजे, मनातला भाव पाहिजे. हे देवाला आवडतं, ते द्या. बाकी काही नाही दिलं तरी चालेल. मग पत्रम पुष्पम फलम तोयम, तोयम पाणी दिलं तरी चालेल. प्रेमाने पाणी जरी अर्पण केलं तरी मी प्रसन्न होईन असं सांगितलं. यो म्या भक्त्या प्रयुच्यती तत्तमम भक्तुपदृत्तम अश्नामी प्रेतात्मना. त्याला त्याचा मी स्वीकार करतो, जो प्रेमाने देतो त्याचा स्वीकार करतो, बाकीच्याचा नाही करत. म्हणून भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर भगवंत प्रेमाचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे. मग तो शबरीची उच्छिष्ट पण खाईल, उष्टी बोरं पण खाईल, मग त्या विदुराच्या कण्या पण खाईल, मग तो सुदाम्याचे पोहे पण खाईल. फाके मारी कोरडेच. अरे सुदाम्याने कोरडे दिलेले त्याचे आवडीने त्याचे घास मारत होता ते. फाके मारी कोरडेच, कोरडेच, त्याच्याबरोबर काही नाही. रुक्मिणी वगैरे बघत होत्या, त्या म्हणाले अरे देवा एकटेच काय खाताय. ते एवढं प्रेम, प्रेमाने दिलेलं देवाला एवढं आवडतं. म्हणून प्रेम द्या, भगवंतावर प्रेम करा, बस दुसरं काही करू नका. देवाचं नामस्मरण करा आणि भगवंताला प्रेम द्या, प्रेम करा. नुसतं एखाद्यावर आपलं सगळं त्याला दिलं आणि त्याच्यावर प्रेम नसेल तर आपण काय म्हणतो, अरे तुझं काय करायचंय मला, दोन गोष्टी प्रेमाने बोल असं बोलतो की नाही आपण. व्यवहारामध्ये सुद्धा असं बोलतो. अरे बोलायचं तर कधी प्रेमाने बोलत नाहीस, नुसतं काय मला हे चांगल्या चांगल्या वस्तू देऊन काय करायचं, त्या का पूजा करायची आहे का. दोन शब्द प्रेमाने बोल असं आपण साध्या माणसासाठी पण बोलतो. ते कधी प्रेमाने बोलत नाहीस. देवही तसंच म्हणतो, देवाचा न्याय पण तसाच आहे. देव पण तोच म्हणतो, अरे तू प्रेम दे मला, दुसरं नको. दुसरं तू काय देणार देवाला. देव म्हणतो तू काय मला देणार, अरे तू भिकारी आहेस, तुलाच मी दिले, तर तू काय मला देणार आहे. म्हणून काय भगवंता समाम सर्व भूतेषु नमे द्वेष असते ना प्रिय. मला कोणाचा काय द्वेष नाही, प्रिय नाही. कोण राजा असू दे, रंक असू दे, सारखेच दोघे. राजा पण सारखाच आणि रंकही सारखाच. मला कोणाचा फरक नाही, काही फरक पडत नाही. म्हणून देवाला प्रेम द्या, देव प्रेम करा आणि देवाचं चिंतन करा. दररोज थोडासा वेळ द्या. आठा प्रहारा माझी मोटके निमिषभरी देत राही. माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलं, मोटके निमिषभरी देत राही. निमिष म्हणजे माहितीये, निमिष म्हणजे डोळ्याची पापणी खालीवर व्हायला जेवढा वेळ लागतो तेवढा. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात मोटके निमिषभरी देत राही. म्हणजे केवढं, 8 प्रहारातलं माझ्यासाठी किती वेळ काढा, निमेषभर वेळ काढा, 1 सेकंद काढा, जास्त नको देऊ. पण तीही आठवण करायला आपण मागत नाही, ती पण द्या. म्हणजे का अशी सांगायची वेळ येते, कारण लोक देत नाहीत ना. देत नाही म्हणजे आपल्यालाच देव समजतात ना, स्वतःलाच देव समजतात. मग काय देवाला कशाला वेळ द्यायला पाहिजे. अरे म्हणजे बऱ्याच वेळा सांगितलंय मी, अरे जो आपल्या सतत जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपला श्वासोश्वास चालवतो, चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलवित हरिविन, तर असा जो देखवी ऐकवी एक नारायण तयाचे, तयाचे भजन चुकू नका. तुकाराम महाराज म्हणतात, अरे देखवी ऐकवी एक नारायण, सगळं चालणार शरीर चालवणारा तो आहे, मग त्याचं स्मरण करायला नको का. एवढी जो आपली सेवा करतो आयुष्यभर 24 तास, 1 मिनिट सुद्धा थांबत नाही. 1 मिनिट जरी थांबला तर 4 जण उचलतात. एवढी आयुष्यभर रात्रंदिवस सेवा करतो भगवंत, आणि त्याचे आपल्याला 1 मिनिट भर किंवा 1 सेकंद भर आठवण करता येत नाही, त्याला हात जोडता येत नाही, त्याच्याशी नम्र होता येत नाही. म्हणजे किती कृतज्ञ होता. त्याला कसं कृतज्ञ म्हणणार, आणि कसा देव आपल्यावर कृपा करणार, का करुणा येणार नाही. तर असे जर आपण कृतज्ञ राहिलो तर हे सगळे अशी विघ्न येणारच. का, कारण माणूस ज्याने निर्माण केलंय त्यालाच विसरत चाललाय. जो सगळं चालवतो त्याचाच विसर पडत चाललाय. त्याच्यामुळे सगळे संकट येतात ना. मग तो त्याचं अस्तित्व दाखवून देतो, अरे तुम्ही मला विसरलात, कसे विसरता तर मी बघतो, घ्या भोगा. हे देवाचं आहे. प्रत्येक गोष्ट देवाच्या इच्छेशिवाय दुसरी काय होत नाही.
वृक्षाचेही पान आले ज्याचे सत्ता, झाडाचं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. हे सगळं जे काही घडतंय विश्वामध्ये ते त्याच्याच इच्छेने होतं. मग आपल्याला असा मनामध्ये विचार होता, बरेच जण प्रश्न विचारतात, हे जर देवाच्या इच्छेने मग देव वाईट का करतो? बघा, देव वाईट काही करत नाही. हे आपल्याच कर्माची फळ आहेत, कर्माचेच भोग आहेत. एकदा माणसाने शरीर धारण केलं का त्या शरीरामध्ये कर्माचेच भोग आहेत, त्याच्यात काही फरक भगवंत करत नाही. जे करू शकतो पण करत नाही. करेल कधी? जेव्हा त्याची प्राप्ती होईल, त्याची कृपा होईल, तेव्हा तो सगळी कर्म आपली जाळून टाकतो, मग याचा नाश होतो. हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयाशी क्षण मात्र, एका क्षणात भगवंत सगळं नाश करून टाकतो कर्माचा. पण जोपर्यंत शरीर आहे तो पण आपले कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात. आणि कर्माचे भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते मनी समाधान. संचिता वाचून म्हणजे कर्माशिवाय आपल्याला भोग येणारच नाही. हे जे जे काय सुख दुःख आपल्या आयुष्यामध्ये येते ते केवळ आणि केवळ आपल्या कर्माचे भोग आहेत. भगवंताचा काही भाग नाही त्याच्यात, काही भाग नाही. म्हणून भगवंताला दोष देऊच नाही ना. देव काहीच करत नाही. देव फक्त आपल्या शरीरामध्ये चेतना देतो, शरीर चेतन करतो, ऍक्टिव्ह बनवतं, एवढंच करतो, बाकी काही नाही. आणि मग शांतपणे बघत राहतो का हा काय कर्म करतो आणि त्याचा हिशोब ठेवतो. देव तीनच कार्य करतो, ती संतांना पण त्याचा अधिकार देवाने दिला नाही. एक, कर्माचे भोग देणं आणि कर्माचा हिशेब ठेवणं, सृष्टीची निर्मिती करणं आणि सृष्टीचा लय करणं. बस 3 कामं देव करतो, बाकी दुसरं काही करत नाही. तुमच्या संसारामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये काही ढवळाढवळ करत नाही देव. म्हणून त्याला अद्वेष्टा म्हटले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्री करुणा एवच निर्ममा निरंकार समदुःख सुख. संतुष्ट हा सततम योगी. सततम योगी, सततम योगी म्हणजे योग याचा अर्थ जीवाशिवाचा ऐक्य. संत कसे असतात? जीवाशिवाचं ऐक्य, सतत शिवामध्ये ऐक्य पाहून असतात. एकपणा म्हणजे शिवमय झालेले असतात. शिवमय म्हणजे देवमय, देवातच असतात. योग याचा अर्थ देवाशी एकरूप होणं, त्याला योग. सततम योगी, संतुष्ट हा सततम योगी. निष्काम ज्याला म्हणतात, पूर्ण काम. देवाचं एक वैशिष्ट्य आहे पूर्ण काम. पूर्ण काम म्हणजे ज्याच्या कामना पूर्ण झाल्या, त्याला कसलीच इच्छा नाही, त्याला पूर्ण काम म्हणतात. पूर्ण काम. सत्य संकल्प. सत्य संकल्प म्हणजे देवाचा संकल्प हा सत्य असतो. म्हणजे देव जो संकल्प करील, संकल्प याचा अर्थ विचार, मनामध्ये जो विचार करील तसंच होतं, लगेच तसं होऊन जातं. जर देवाने विचार केला का सृष्टीचा लय प्रलय करायचा, तर एक विचार केला का प्रलय होऊन करून टाकेल. सत्य संकल्प आणि सत्य म्हणजे पूर्ण काम. पूर्ण काम म्हणजे कसलीच कामना नाही देवाला, म्हणून त्याला पूर्ण काम म्हणतात. म्हणून देव काहीच करत नाही, देवाला कसलीच कामना नसते. फक्त देव ही 3च कामं करत असतो. आपल्या कर्माचा हिशेब ठेवणं आणि केलेली आपली आधीची कर्म आहेत त्याचं भोग देणं आणि सृष्टीची निर्मिती करणं आणि सृष्टीचा लय करणं, प्रलय करणं. हे 3च कामं देव करत असतो, बाकी काही करत नाही. म्हणून राही त्या अनंता आठवणी असं सांगितलंय. जनाबाई म्हणतात, जनी म्हणे या जनीवरी सृष्टी, जनी म्हणे सृष्टीवरी तू बा असी एक हरी. तूच एक आहेस या सृष्टीमध्ये, दुसरं कोण नाही. जयाचे निरंतर ध्यान करी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. जनी म्हणे त्याचे नाव विश्वंभर, तयाचे निरंतर ध्यान करी. त्याला विश्वंभर म्हणतात आणि त्याचे ध्यान करा, सतत ध्यान. बस सगळ्या संतांनी हेच सांगितलं, एकच सांगितलं का त्याची आठवण ठेवा, बस दुसरं काही करू नका. का ठेवा? कारण करता करविता तो आहे. आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते घडवणारा तोच आहे. जे कर्माप्रमाणे तो आपल्याला भोग देत असतो तो आहे. म्हणजे तो भगवंत करतो असं नाही, आपल्या कर्माप्रमाणे आपल्याला सगळं सुख दुःख तो आपल्याला प्राप्त करून देतो. असा नियंता जो कोण आहे, जगन नियंता त्याला म्हणतो ना, जगन नियंता, जगाचं नियंत्रण करणारा तो आहे. पंतप्रधान तो आहे. संपूर्ण कायद्याचं नियंत्रण, अंमलबजावणी करणारा भगवंत आहे. त्यांनी जे काय बनवलेले सृष्टीचे नियम आहेत त्या नियमाची अंमलबजावणी करणारा जगन नियंता कोण आहे, तर तो भगवंत आहे. आणि म्हणून त्या भगवंताची आठवण करा असं संत आपल्याला सांगतात. आणि म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर
मी नेहमी सांगत असतो का श्रेष्ठ कर्म कुठलं आहे तर भगवंताचं आठवण करणं, भगवंताचं नामस्मरण करणं. या दोन गोष्टी आता जे काय उरले सांभाळा असं आमच्या म्हणतात सद्गुरू गोपाळ काका, का विचार करून सावध व्हालय उरले सांभाळा, संत पदाचा आश्रय धरुनी निजस्वरूपी डोळा, असं म्हणतात. तर निजस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करा आणि जे उरलंय आयुष्य त्याच्यामध्ये हे काय करण्याचा प्रयत्न करा, ही साधना करण्याचा प्रयत्न करा आणि देवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करा, अशी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. 1.5 तासापेक्षा जास्त झालंय, तुमच्या जास्त वेळ 10 मिनिटं जास्त घेतली त्याच्या ठीक आहे, म्हणजे आपल्याला वेळ आहे अजून. मला वाटतंय संजय महाराजांनी 8 पर्यंत वेळ असेल, तर पुढे आहे एक अर्धा पाऊण तास आपल्याला चर्चा करायला. जर कोणाला काही शंका विचारायची असेल तर शंकाही विचारा, काही हरकत नाही. म्हणजे मला जर शक्य झालं तर मी त्याचं योग्य उत्तर देऊ शकेन, आणि नाही झालं तर बघेन कोणाला तरी विचारून किंवा त्याचं फाइंड आउट करीन. काय उत्तर शोधता आलं तर तुम्हाला नंतर सांगता येईल, किंवा इतर कोणाला माहित असलं तर तोही त्याचं उत्तर देऊ शकेल. असं नाही का मी शहाणा आहे तुमच्यामधला, मी पण तुमच्यासारखा आहे. म्हणजे आपुलिया बळे मी नाही बोलत, सखा पांडुरंग वाचा त्याची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. असं तर हे भगवंताची कृपा आहे, किंवा भगवंताच्या वाचाच त्याची आहे. तर बोलणारा काय आपण, त्या वाचेने बोलण्याचं, हे जे काय बोलतो ते बोलवणारा तोच आहे. कोकिळा मंजुल बोलत असे वाणी बोलविता धनी वेगळाची, कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परित्या विश्वंभरे बोलविले. तर बोलवणारा तो आहे. आणि म्हणून काय, म्हणजे कोणी काय श्रेष्ठ नाही आणि कोण कनिष्ठ नाही, सगळे सारखे असतात. भगवंताची लेकरं आहोत आपण सगळी, आणि भगवंताच्या कृपेची असोसलेले आहोत. भगवंताच्या कृपेसाठी आपण भोकलेले आहोत. ती कृपा कशी भगवंत करील याच्यासाठी प्रयत्न करूया, आणि याच्यासाठी भगवंताची भक्ती करूया, आणि सर्वांना ती भगवंत बुद्धी देवो, आणि सर्वांच्या हातून हे कर्म घडावं, भगवंताची भक्ती घडावी, आणि उर्वरित आयुष्य आमचं सुखाचं जाईल कसं, याच्यासाठी भगवंतानी तशी सद्बुद्धी आम्हाला द्यावी, अशी भगवंताकडे प्रार्थना करतो. झालेली सेवा तुम्हाला श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या श्रोत्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. सगळ्यांना म्हणजे इथून प्रत्येकाकडे येऊ शकत नाही, पण मनाने सगळ्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, माऊलींच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो, आणि इथे थांबतो, रजा घेतो.